टाळी वाजवा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय हरि 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 हरि, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, 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 जय
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाचे तुम्ही भक्त भागवत ऐकाचे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ऐकाचे तुम्ही भक्त भागवत ऐकाचे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ऐकाचे तुम्ही भक्त भागवत ऐकाचे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी वाजवा बोला बोला जय विठोबा रखुमाई जय 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 जय विठोबा रखुमाई बॉक्सला आवाज द्या जरा. हॅलो हॅलो काहीच नाही म्हणजे हॅलो 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 याला द्या आवाज हॅलो हॅलो चलो हरी
थोड़ा 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 इफेक्ट हरी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग भक्तांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ भेदा भेद भ्रम अमंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत वेदा भगवान अमंगल वेदा वेद ब्रह्म अमंगल ऐकाज तुम्ही भक्त भागवत ऐकाज तुम्ही भक्त भागवत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आवाज वाढवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ भेदा भेद भ्रम अमंगळ आई काज तुम्ही भक्त भागवत आई काज तुम्ही भक्त भागवत वेदा वेद ब्राह्म अमंगल वेदा वेद ब्राह्म अमंगल ऐकाज तुम्ही भक्त भागवत ऐकाज तुम्ही भक्त भागवत कराले तेहित सत्य करा हे आवाज बंद पडला बघा माऊली हा आवाज येत नाही
कराल ते हित ये फेंक द्या थोडा कराल ते कराल ते करा कराल ते करा कराल ते हित टाळी वाजवा बोला.
विठ्ठल 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 थोडं विठ्ठल 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 टाळी वाजवा बोला बोला विठ्ठल 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 बोला पुंडलिक हर विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु वामन मामा महाराज सद्गुरु सावळाराम मामा सब संतन की हरा विठ्ठल विठ्ठल हरा विठ्ठल 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 हरा विठ्ठल 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 बोला बोला विठ्ठल 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 विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म सरका पुढं सरका सरका आहे पुढे ना जसं शक्य होईल तसं सरका पण न बोलता सरका 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 असं कमी माणसांनी सांगा त्याचा गोंधळ जास्त होतो झाल्यावर सांगा म्हणजे झालं तुमचा आवाज बंद झाला की मी सुरू होणार आहे म्हणून मी वाट बघतोय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजे तुम्ही भक्त भागवत कराल तेही त सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ऐकाजे तुम्ही भक्त भागवत कराल तेही त सत्य करा तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ऐकाजे तुम्ही भक्त भागवत कराल तेही त सत्य करा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगे जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ते स्मरे नित्य रामा तिथे माग पौर्णिमा साधो निवाट धरिली निजधामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजे तुम्ही भक्त भागवत
कराल तेही त सत्य करा विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा बोला विठ्ठला 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 विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजे तुम्ही भक्त भागवत कराल तेही त सत्य करा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री वामन बाबा सद्गुरू श्री सावाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे, सगळ्यांच्या पाठांतरातला आहे, सगळ्यांच्या ओळखीचा आहे, रोजच्या म्हणण्यातला आहे. हा अभंग माहिती नाही असा वारकरी इथं तरी उपस्थित नसेल. सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. कमीत कमी कोणाही जीवाचा न घडो मत्सर. ते मत्सरची पण गंमत आहे. तो त घ्यावा अर्धा की स घ्यावा इथं लय गोंधळ आहे. न घडो मत्सर हे सगळ्यांच्या परिचयाचं आहे. या अनुषंगानं का होईना पण सगळ्यांच्या परिचयाचा असलेला हा अभंग आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता प्रस्तुत आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी एका विशिष्ट वर्गाला उपदेश केलेला आपल्याला पाहायला मिळेल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा विठ्ठला जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी या अभंगातून उपदेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण तुकाराम महाराजांचा इतर अभंगांमधला जसा उपदेश आहे तसा उपदेश आजच्या अभंगातला नाही आहे. आजच्या अभंगातला उपदेश हा तुकाराम महाराजांनी एका स्वतंत्र वर्गाकरता केलेला आहे. एका विशिष्ट वर्गाला तुकाराम महाराज आज उपदेश करतात. इतरही वेळेला तुकाराम महाराजांची उपदेशाची भाषा असलेले अनेक अभंग आपल्याला गाथेमध्ये पाहायला मिळतील. पण बाकीच्या वेळेला जे उपदेश केलेले आहेत की नाही ते सगळे उपदेश संसारामध्ये आसक्त असलेल्या जीवांना केलेले उपदेश आहेत. जे संसारात आसक्त आहेत, जे प्रपंचात रत झालेले आहेत, जे केवळ विषयामध्येच गुरफटलेले आहेत, संसार सोडून त्यांना दुसरा काही विषय जाणतच नाहीत, हरिभजन वगैरे त्यांना माहिती नाही, हरिपाठ वगैरे त्यांना माहिती नाही, काकडा वगैरे तर अजिबात माहिती नाही, सप्ताह काय असतो हे ज्यांना माहिती नाही, अशा सगळ्या वर्गाकरता इतर वेळेला तुकाराम महाराजांनी उपदेश केलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यावेळीची तुकाराम महाराजांची उपदेशाची भाषा ही अगदी स्पष्ट आणि सरळ असते. तुकोबऱ्या स्पष्ट म्हणतात की नाही, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा हा पण तुकोबऱ्यांचा उपदेश आहे. पण कुणाकरता? ज्यानं जवळजवळ आपल्या आयुष्याचा नाश करायला घेतलाय त्यांच्याकरता. ज्यानं आयुष्याचा नाश केलेलाच तुकाराम महाराजांनी दिसून येतोय. ज्यानं आयुष्याचा नाश केलेला तुकोबारांना दिसून आला. बाबा मनुष्यासारखा चांगला देह प्राप्त होऊ नये, ही माणसं चांगली वागत नाहीत, ही माणसं आपल्या आयुष्याचं काही सार्थकी लावणार नाहीत, असं जेव्हा तुकोबारांना दिसून येतं तेव्हा तुकाराम महाराज प्रवृत्त होतात आणि उपदेश करतात. कशा करता? माणसाच्या जीवनाचं सार्थक व्हावं म्हणून, माणसानं त्याच्या जीवनाचं निरर्थकता होऊ नये म्हणून, किंवा त्याच्या जीवनाचा योग्य तो उपयोग माणसानं करून घ्यावा याकरता इतर वेळेला तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आपल्याला पाहायला मिळेल. संसारामध्ये आसक्त असलेल्या सगळ्या जीवांना
तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला पाहायला मिळेल. काय करा, या संसारातली प्रवृत्ती कमी करा, म्हणजे संसारातून थोडंसं बाजूला या, आपण परमार्थ करा, याकरता तुकाराम महाराजांनी आग्रह केलेला आपल्याला पाहायला मिळेल. विषयांमध्ये रत असलेल्या जीवांना पार तुम्ही विषयांमध्ये अडकू नका, त्यापेक्षा तुम्ही परमार्थ करा, असा आग्रह केलेला पाहायला मिळेल. आपल्या इंद्रियांना तुम्ही भगवान परमात्म्याच्या भजनाचा चाळा लावा, असा आग्रह केलेला पाहायला मिळेल. म्हणजे थोडक्यात काय आहे, बाकीचे जे सगळे तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, त्या प्रत्येक अभंगातून तुकाराम महाराज जेव्हा उपदेश करतात तेव्हा संसारासक्त जीवांना उपदेश करतात. प्रपंचामध्ये जे नखशिखांत बुडालेले जीव आहेत, अशा सगळ्या जीवांना तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आहे आणि ते अगदी योग्यही आहे. जो बुडताना तुकाराम महाराजांना दिसतो त्याच्याकरिता तुकाराम महाराज उपदेश करतील, याच्यात काहीच नवल नाही. बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे सगळे लोक दुःखातच बुडत आहेत हे तुकाराम महाराजांना दिसून आलं. आणि अर्थात साधूचं अंतःकरण असं आहे की त्यांना समाज दुःखात जात असताना पाहवत नाही, म्हणून या जीवाला सुख मिळावं, या लोकांना सुख मिळावं, याकरता तुकाराम महाराजांनी वारंवार अनेक ठिकाणी उपदेश केलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण तशा सगळ्या प्रकारचा जो उपदेश आहे तो आजच्या अभंगात तुकाराम महाराज करत नाहीत. आजच्याही अभंगात तुकोबारायांचा उपदेश आहे आणि इतरही अभंगांमध्ये तुकोबारायांचा उपदेश आहे. मग फरक काय आहे? बाकीच्या अभंगातला उपदेश आणि आजच्या अभंगातला उपदेश यामध्ये फरक काय आहे? यामध्ये फरक एवढाच आहे, बाकीच्या सगळ्या अभंगातला उपदेश हा संसारासक्त जीवांना आहे आणि आजच्या अभंगातला उपदेश हा संसारापासून बाहेर पडलेल्या जीवांना आहे. म्हणजे काय आहे, मी स्पष्ट सांगतो. बाकीच्या अभंगातला उपदेश हा संसारासक्त जीवांना आहे, प्रपंचात असलेल्या जीवांना आहे, विषय भोगणाऱ्या जीवांना आहे, अगदीच परमार्थाची वाट ठाऊक नसलेल्या सगळ्या जीवांना इतर वेळेला उपदेश केलेला आहे. पण आजच्या अभंगातला उपदेश कोणाला आहे? ज्यांनी संसाराची आसक्ती सोडलेली आहे, ज्यांनी प्रपंचावरचं लक्ष कमी केलेलं आहे, परमार्थाच्या वाटेवर जे अगोदरपासूनच आलेले आहेत, परमार्थाची वाट ज्यांना ठाऊक आहे, परमार्थामध्ये कोणती तरी एक साधना त्यांनी आत्ता करायला घेतलेली आहे, परमार्थाच्या मार्गामध्ये आल्यानंतर संत वचनांना पाळून आपण पुढे गेलो पाहिजे अशी ज्याची वृत्ती निर्माण झालेली आहे, अशा प्रत्येकाला तुकाराम महाराजांनी उपदेश केला आहे. अगदी आपल्याला कळेल अशा भाषेत बोलायचं झालं तर इतर वेळेचा उपदेश हा सामान्य जीवांना असतो आणि आजचा उपदेश तुकोबारायांचा हा सगळ्या हभप जीवांना आहे. म्हणजे मी फार जवळ आणून सोडलंय. आजचा उपदेश हा कुणाला आहे? सगळ्या हभपांना आहे. हभप म्हणजे कोण? हरी भक्ती परायण, म्हणजे हरिभक्ती परायण असणारे म्हणजे कोण? जे भक्त आहेत, हरिभक्तीत परायण असलेले, भगवंताशी संलग्न असलेले जे जे भक्त आहेत की नाही, त्या भक्तांना तुकाराम महाराज उपदेश करतात. म्हणून या अख्ख्या अभंगाकडे पाहिलं तर अभंगात मी जे जे काही सांगितलंय ते कुणाला सांगितलंय? ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, हे सगळं भागवत भक्तांना तुकाराम महाराजांनी सांगितलंय. म्हणजे काय, इतर वेळेचा उपदेश हा सामान्य जीवांना आहे आणि आजचा उपदेश हा हरिभक्तांना आहे. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांनी हरिभक्तांना पण उपदेश केलेला आहे. तुकाराम महाराजांचा तो अधिकार आहे, तुकाराम महाराजांकडे ते सामर्थ्य आहे की यच्चयावत सामान्य जीवाला जसा त्यांनी उपदेश करायचा तसा हरिभक्तांना सुद्धा उपदेश करण्याचा तुकाराम महाराजांना अधिकार आहे. संत मंडळी म्हटली की संत मंडळी सगळ्यांना उपदेश करतात, ते एका विशिष्ट वर्गाला उपदेश करतात असं काही नाही. ते प्रत्येक वर्गाला ज्याच्या त्याच्या भाषेमध्ये उपदेश करणं हा हे साधू संतांचं कौशल्यच आहे. संत म्हटले की त्या ठिकाणी जगाच्या उद्धाराकरिता आणि यच्चयावत मानवी जीवाच्या हिताकरिता उपदेश असणार हे मात्र नक्की आहे. कारण संत आणि उपदेश हे समीकरण आहे. तुकोबाराय म्हणतात की नाही, संतांची ये गावी उपदेशाची पेठ, संतांची ये गावी उपदेशाची पेठ, संतांची ये गावी उपदेशाची पेठ, संतांची ये गावी उपदेशाची
उपदेशाचे पेठ संतांची गावे उपदेशाचे पेठ संतांची गावे उपदेशाचे पेठ प्रेमासाठी येथ प्रेमासाठी येथ देती घेती संतांची गावे उपदेशाचे पेठ संतांचे गावे उपदेशाचे पेठ प्रेमासाठी येत प्रेमासाठी येत संतांची गावे संतांची गावे संतांची गावी संतांची गावी संतांची गावी उपदेशाची पेठ 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 प्रेमासाठी येथ देती घेती प्रेमासाठी येथ देती घेती संतांची गावी संतांची गावी संतांची गावी उपदेशाची पेठ संतांची गावी संतांची गावी संतांची गावी उपदेशाची पेठ प्रेमासाठी प्रेमासाठी संतांची गावी संतांची गावी संतांची गावी उपदेशाची पेठ संतांची गावी संतांची गावी संतांची गावी उपदेशाची पेठ संतांची गावी उपदेशाची पेठ प्रेमासाठी येथ देती घेती आता देती घेती म्हणजे काय उपदेश देती घेती उपदेश देती आणि उपदेश घेती पण संत मंडळी फक्त उपदेश देती असं नाही ते घेती पण अगदी उपदेश जसा द्यावा ही त्यांची वृत्ती आहे तशी उपदेश घ्यावा ही पण त्यांची वृत्ती आहे ज्याच्याकडे जो जो काही चांगला उपदेश असेल तो स्वीकारण्याची पण वृत्ती साधू संतांची आहे पण मला घेतीपेक्षा देती जास्त महत्त्वाचं आहे संत मंडळी सगळ्यांना उपदेश करण्याचा अधिकार ठेवतात साधू संतांकडे तो आग्रह आहे साधू संतांकडे तो अधिकार आहे म्हणून तुकाराम महाराजांनी भगवत भक्तांना सुद्धा उपदेश केलेला या अभंगात पाहायला मिळेल ऐका जे तुम्ही भक्त भागवत असं भक्त भागवतांना तुकाराम महाराजांनी उपदेश केलाय काय गरज पडली असावी हो भक्त भागवतांना का बरं उपदेश आहे सामान्य जीवाला उपदेश केला चला हरकत नाही मान्य आहे जो संसारात आसक्त आहे त्याला उपदेश केला बाबा बाहेर निघ मान्य आहे भजन करत नाही त्याला सांगितलं भजन कर मान्य आहे पण भजन करत नाही त्याला सांगावं की भजन कर जो अगोदरपासून भजन करतोय परत त्याला भजनाचा उपदेश करणं योग्य आहे का मला सांगा परत त्याला सांगायची गरज काय तो करतोच आहे ना तो करतोच आहे मग पुन्हा सांगण्याची गरज काय त्याप्रमाणे जर इथं भगवत भक्त संसाराला तिळांजली देऊनच पुढं आलेला आहे प्रपंचाची वाट ज्यानं सोडलेलीच आहे परमार्थ मार्गावर जो प्रवेशित झालेलाच आहे साधना त्यानं करायला घेतलेलीच आहे मग परत त्याला उपदेश करण्याची गरज काय त्या भगवत भक्ताला तुकाराम महाराज का उपदेश करतात याचं जर आपण चिंतन केलं तर एक 2-3 मुद्दे आपल्याला सापडतील
तुकाराम महाराजांनी भगवत भक्ताला का उपदेश केलेला आहे याच्या मागच्या दोन गोष्टी महत्त्वपूर्ण अशा आहेत. पहिली गोष्ट, भगवत भक्ताला उपदेश करतात या कारणाकरिता की भगवत भक्त ज्या परमार्थ मार्गावर प्रवेशित झाला आहे तो परमार्थ मार्गावर आला आहे हे खरं आहे, पण परमार्थ मार्गावर आल्यानंतरसुद्धा त्या मार्गावरून पदच्युत करणारी अनेक लोक त्याला कदाचित भेटतील. अनेक लोक त्याला कदाचित भेटतील आणि अनेक लोक जेव्हा त्याला भेटतील तेव्हा त्या मार्गावरून आपण बाजूला जावं असं त्याला यत्किंचितही वाटू नये आणि त्यानं परमार्थाचा मार्ग सोडू नये याकरता त्याला उपदेश केलेला आहे. हे पहिलं कारण. काय कारण आहे? जो परमार्थ मार्ग त्यानं निवडला आहे ना त्याच्यावरून बाहेर काढणारे भरपूर आलेले असतात. मग ते बाहेर काढणारे जे आलेत की नाही त्यांचं ऐकून यानं परमार्थ सोडू नये, त्यांचं ऐकून यानं आपला मार्ग सांडू नये, त्यांचं ऐकून त्यानं भगवत भक्ती सोडू नये याच्याकरता तुकाराम महाराज त्याला उपदेश करतात. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण असं आहे की परमार्थ मार्गावर आलेला भगवत भक्त हा भक्त असला म्हणून काय झालं, बऱ्याचशा वेळेला तुकाराम महाराजांना असं दिसून आलं की हा भक्त आहे पण तरी भक्तासारखा वागत नाही. तुम्हाला कळतं आहे ना, भक्त जरूर आहे पण अजून तो भक्तासारखा वागत नाही. तो हरिभक्त झाला आहे पण हरिभक्तासारखा वागत नाही. म्हणजे हरिभक्त पण कधी कधी तुकाराम महाराजांना चुकलेले दिसले, हरिभक्तांकडून पण काही चुका झालेल्या तुकाराम महाराजांना दिसल्या. मग जेव्हा हरिभक्तांकडून पण चुका होतात तेव्हा त्यांच्यावर अंकुश ठेवण्याकरता कोणीतरी पाहिजे ना, मग ते तुकोबाराय आहेत. मग ते तुकोबाराय आहेत. मग त्या हरिभक्तांवर अंकुश असावा, त्यांच्याकडून घडलेल्या चुका पुन्हा त्यांच्याकडून होऊ नयेत या उद्देशानं तुकाराम महाराजांनी त्यांना उपदेश केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला याकरता त्यांना उपदेश केलेला आपल्याला पाहायला मिळेल. तुकाराम महाराजांनी या ही प्रमुख दोन कारण आहेत बरं का, ही मुख्य दोन कारण आहेत तुकाराम महाराजांनी उपदेश केलेली. पहिलं कारण काय आहे, त्यानं आपला परमार्थ मार्ग सांडू नये म्हणून. परमार्थ मार्ग त्याला गवसलाय, मिळालाय त्याला परमार्थ मार्ग, पण या मार्गावरून आता तो बाजूला होऊ नये. चांगला मार्ग मिळालाय तर तो या चांगल्या मार्गावर टिकून राहिला पाहिजे की नाही. कारण चांगल्या मार्गावर आल्यानंतर पण बाजूला करणारी आहेत ना, आहेत की नाही. चांगल्या मार्गावर पण आल्यानंतर बाजूला करणारी आहेत की नाही. कीर्तनाला जात असताना पण आजचा दिवस राहू दे उद्याला जाऊ असं म्हणणारी आहेत की नाही. आहेत ना भरपूर. तुम्ही हो नाही बोलत चला ना जरा, असं मानाबिना हलवा ना जरा, काहीतरी बोला माझ्याशी. आहेत ना, भरपूर आहेत, भरपूर आहेत. हो, एखादा माळ घालायला तयार पण होतो, माळ घालायला एखादा तयार होतो पण त्याला अडवणारा कोण असतो? हां, कसं काय आपल्याकडं? हां, मला गंमत याची वाटते ना की बहुतांश वेळेला जो माळ घालायला तयार असतो ना तो पण सल्ला घेण्याकरता विना माळकऱ्याकडे जातो. काय नवल आहे म्हणजे मी माळ घालू की घालू नको हा सल्ला कोणाला विचारला पाहिजे? ज्याच्या गळ्यात आहे त्याला विचार ना, ज्याच्या गळ्यात अजिबात नाही तो त्याला जाऊन विचारतो माळ घालायची. मग तो काय सांगणार आहे घाल? मग तो म्हणतो अरे काय काय वाटलं तुला, थांब अजून मजा करायची आहे. आता काय मजा असते मला अजून कळलं नाही. म्हणजे जी मजा आपण आत्तापर्यंत मोठं गौरवानं सांगत आहोत ना ती मजा खरी मजा नाहीच आहे. तुम्हाला खरी मजा पाहिजे असेल तर मग तुळशी माळ घाला आणि वारीला या, मग पहा खरी मजा आहे, खरी मजा आहे, खरा आनंद आहे, आनंद आहे. आणि तो आनंद असा आहे की तो आनंद मिळाल्यानंतर पश्चात्ताप नाही करावा लागत, पश्चात्ताप नाही करावा लागत. पश्चात्ताप विरहित आनंद भजनात आहे. बाकीच्या वेळेला आनंद मिळतो पण तो निघून गेल्यानंतर पश्चात्ताप पण मोठा होतो. पश्चात्ताप पण होणं, काही काही लोकांना संध्याकाळीच आनंद मिळतो पण रात्रभरच टिकतो. मग कळलं तर पहा, दुसऱ्या दिवशी सकाळला पश्चात्तापच येतो. जर काहीच नाही, कशा करता काय काय उपयोग काय करून मला सांगा ना. काही काही मंडळी जे काही करतात त्याच्यामध्ये त्यांना मोठं गौरव वाटत असतो, काही गौरवासारखं नसतं. मी अनेक वेळा अलीकडं म्हणत आलो की अलीकडं आपली परिस्थिती फार सुधारली आहे. त्यातल्या त्यात आपल्याकडच्या परिसराची म्हणजे जवळजवळ आपला जो विभाग आहे अगदी तिकडून पनवेलपासून घेतला तर इकडे हे भिवंडी वगैरे संपेपर्यंतचा जो आपला पूर्ण विभाग आहे या विभागाची परिस्थिती फार बदललेली आहे. आता फार बदलली आहे. आपलं राहणीमान 20 वर्षापूर्वी जसं होतं तसंच आहे का आता? तसंच आहे? नाही. आपण 20 वर्षापूर्वी जसं राहायचो, जसे कपडे घालायचो तसेच घालतो की त्याच्यापेक्षा चांगले घालतो? आता त्याच्यापेक्षा चांगले घालतो. आपण जसं 20 वर्षापूर्वी राहत होतो तसेच राहतो की त्याच्यापेक्षा चांगलं राहतो?
चांगलं राहतो. आपली घरं 20 वर्षापूर्वी जशी होती तशीच आहेत की आता बदलली आहेत? बदलली आहेत. आपली म्हणण्यापेक्षा तुमची जरा जास्तच बदललीत, आमची अजून मागं आहेत. पण बदललीत की नाही? बदललीत. भरपूर आपण बदललो. आपली म्हणजे काय आहे, आपली जी राहणीमानाची पद्धत आहे ती उंचावलेली आहे, आर्थिक स्थिती आहे ती उंचावलेली आहे, मग शैक्षणिक स्थिती आहे ती पण आता उंचावली आहे. आपली मुलं पण आता शिकतात की नाही? भरपूर शिकतात, भरपूर शिकतात. ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत गेलेली आपल्याला डॉक्टर इंजिनियर पण भरपूर पाहिले. आपल्याकडं सगळं बदललेलं आहे, सगळं बदललं आहे. पण अजून पण एक जो ठप्पा आहे की नाही, अजून बदलला नाही हो, अजून बदलला नाही. फार नवल वाटतं मला, फार नवल वाटतं अजून मला की अजून पण आपलं खाणं सुधारलेलं नाही, खाणं सुधारलेलं नाही. थोडंसं सुधारायला काय हरकत आहे मला सांगा? आपण सुधरू शकतो की सुधरू शकत नाही? आता तुम्ही बोलताय म्हणून मला बरं वाटतंय जरा. सुधरू शकतो की नाही? नक्कीच सुधरू शकतो ना. आपण मांसाहार काल्याच्या दिवशी सोडून शकतो की नाही? होतं म्हणा, निर्णय तुमचाच राहिला काय तो, पण सोडू शकतो की नाही? आम्ही नक्की सोडू शकतो ना. मांसाहार सोडू शकतो आणि सोडला पाहिजे ना, सोडला पाहिजे. म्हणजे गौरवानं सांगावं असं त्याच्यात काय मला सांगा ना, काय मला सांगा. काही काही लोक अगदी अगदी ते दिमागात सांगतात, हळदीला एवढं किलो, हळदीला एवढं किलो घातलं. अरे पण त्यात गौरवानं सांगण्यासारखं काय आहे? काय गौरवानं सांगण्यासारखं? तुम्ही थोडीशी पुराणं पहा, आपली पुराणं पहा. सिद्धांताच्या संबंधानं आपली पुराणं फार श्रीमंत आहेत. सिद्धांत पाहिजे झाले ना, आपली पुराणं फार श्रीमंत आहेत. नुसतं त्या शबरीकडं पहा, तिचं पूर्व आयुष्य पहा, पूर्व आयुष्य पहा. फक्त आपल्या लग्नामध्ये काही जीवांचा बळी देण्यात येणार आहे हे तिला कळल्यानंतरच ती घर सोडून निघून गेली आहे. आपल्या लग्नात, आपल्या मंगल कार्यामध्ये बरंचसं अमंगल होणार आहे. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतोय? आपल्या मंगल कार्यात बरंचसं अमंगल होणार आहे हे तिला कळल्यानंतर ती गेली, घर सोडून निघून गेली, साधूच्या आश्रयाला राहिलेली आहे. याचा अर्थ काय? यातून आपण जाणून घ्यावं. याच्यामध्ये मिरवण्यासारखं मला नाही वाटत काही आहे, मला नाही वाटत काही आहे. त्यातल्या त्यात आमच्यासारखं जर विचारलंच ना, बाबा याची काय गरज होती, त्यांचं वाक्य पण ठरलेलं आहे, आमची इच्छा नव्हती पण. आता ठरवा पुढचं कोण कोण काय काय बोलतं ते. लोक म्हणतात पण ते सोयरे ऐकत नाही ना. असं आहे. नाही, याच्यामध्ये थोडा सुधार आपण केला पाहिजे. आपण थोडं का होईना बदललो पाहिजे. मला तर फार अपेक्षा आहे की जशी आपली परिस्थिती बदललेली आहे, सांपत्तिक स्थिती बदललेली आहे, राहणीमान बदललेलं आहे, तशी वैचारिक स्थितीसुद्धा अत्यंत उंच झाली पाहिजे. आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्यासारखी ऐश्वर्य संपन्न परंपरा दुसरे कुठेच नाही हे आपल्याला अभिमानानं सांगता आलं पाहिजे. आणि तेवढी मोठी आहे ना, तेवढी मोठी सद्विचारांची परंपरा आपल्याकडं आहे म्हणून सांगण्याचा हा मी प्रयास केलेला आहे. विठ्ठला 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 कशा करता बोललो मी हे? आपल्या सगळ्याचा हा विचार करावा. मनुष्यपणा प्राप्त झाल्यानंतर आपण सद्विचारांची कास धरावी ना. पण ज्यानं धरलेली नाही आहे, ज्यानं सद्विचारांची कास धरलेली नाही, ज्यानं अजून परमार्थाच्या मार्गावर आला नाही, त्याला परमार्थ कर हे सांगणं योग्य आहे. पण परमार्थ मार्गावर आलेला जो सद्भक्त आहे त्याला पुन्हा सांगण्याची आवश्यकता काय आहे? तर प्रमुख ह्या दोन कारणांचा आपण विचार करत होतो की पहिलं कारण म्हणजे असं आहे की परमार्थ मार्गावरून आल्यानंतर त्याला या मार्गावर टिकून न देणारे भरपूर असतात, या मार्गावर टिकून न देणारे भरपूर असतात. मग ते या मार्गावरून त्याला बाजूला करणारे जे काही आहेत त्यांच्या आहारी जाऊन यानं आपला सन्मार्ग सोडू नये म्हणून तुकाराम महाराज इथं येऊन सद्भक्तांना उपदेश करतात. हे पहिलं कारण. अजून मी पहिल्या चरणाला स्पर्शच केला नाही आहे. ऐका माझ्याकडे लक्ष द्या. मला काय म्हणायचं आहे की तुकाराम महाराज जो उपदेश करतात त्याच्या मागचं हे पहिलं कारण आहे. बरं, या पहिल्या कारणामध्ये पण जे बाजूला करायला येतात की नाही, त्या सद्भक्ताला परमार्थ मार्गावरून बाजूला करायला येतात, ते आड मार्गालाच न्यायला येतात असं पण काही नाही बरं का. आड मार्गालाच न्यायला येतात असंही काही नाही. काही असे पण असतात की त्याला त्या मार्गावरून काढतात आणि आमच्या मागं ये असं सांगतात. हाही एक दुसरा वर्ग आहे. म्हणजे त्याला परमार्थ मार्गावर ठेवतील परंतु त्याला म्हणतील नाही तू या मार्गावरून चालण्यापेक्षा तू या मार्गावर चाल, त्यांच्याकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे ये.
म्हणजे नाथांनी त्याचं भागवतात चिंतन केलं आहे. म्हणजे तो जर समजा जप करत असेल ना, उदाहरण देतोय फक्त मी हे, तो जर जप करत असेल तर मग त्याला तिसऱ्यानं येऊन सांगायचं नाही नाही अरे जप करण्यापेक्षा एक काम कर, तू तप कर, तप केलेलं उत्तम. जो तप करत असेल ना त्याला सांगायचं नाही नाही तप नको करू, त्याच्यापेक्षा तीर्थयात्रा कर. तीर्थयात्रा करीत असेल ना त्याला सांगायचं नाही नाही त्याच्यापेक्षा नामाचं अनुष्ठान कर. जो नामाचं अनुष्ठान करीत असेल त्याला सांगायचं नाही नाही त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाच. ज्ञानेश्वरी वाचत असेल त्याला सांगायचं नाही नाही त्याच्यापेक्षा हरिपाठ कर. म्हणजे असं एका मार्गावरून दुसऱ्या मार्गात ढकलणारे सुद्धा इथं भरपूर आहेत. मग तसं ढकलल्यानंतर सुद्धा आपली जी योग्य वाट त्यानं धरलेली होती त्या वाटेवरून दुसऱ्या वाटेवर, दुसऱ्या वाटेवरून तिसऱ्या वाटेवर, तिसऱ्या साधनेतून चौथ्या साधनेत, अशी साधनं बदलता बदलता त्याच्या आयुष्याचा बराचसा कालावधी निघून जाण्याची शक्यता आहे. आणि तो कालावधी निघून गेला की मग शेवटी त्याला जी साधना मिळाली ती साधना करण्याकरिता काळ कितीसा राहिला त्याच्या हातात, थोडा राहिला ना. तसं थोडासा कालावधी न मिळता आयुष्यभर एकच साधना त्याला करता यावी याकरता तुकाराम महाराज त्याला उपदेश करतात. हा पहिला मुद्दा झाला, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आपण काय ध्यानात घेतला की कधी कधी हरिभक्ताचं आहे पण चुकलेले दिसतात. मग चुकलेल्या हरिभक्तांना सांगायचं कोणी? इतर वेळेला चुकलेल्या माणसांना हरिभक्त सांगतो, बरोबर ना. इतर वेळेला चुकलेल्या माणसांना हरिभक्त सांगतात, पण हरिभक्त चुकल्यानंतर मग सांगायचं कोणी? तर मग ते तुकाराम महाराजांची वाणी बोलते. म्हणून तुकोबाऱ्यांनी या ठिकाणी जो उपदेश केला आहे तो पूर्णतः भक्त भागवतांनाच केलेला उपदेश या अभंगामध्ये पाहायला मिळेल. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा. बरं, मग तुकाराम महाराजांना एवढी काय आवश्यकता आहे की तुकाराम महाराजांनी या वैष्णवांना उपदेश केलाय? तुकाराम महाराजांना एवढी काय गरज आहे की तुकाराम महाराज या हरिभक्तांना उपदेश करतात? तुकाराम महाराजांना एवढ्या करता तो कळवळा आलेला आहे कारण तुकोबाऱ्यांना ठाऊक आहे या जगात जेवढी माणसं आहेत त्या सगळ्यांच्या तुलनेत हरिभक्त मात्र फार थोडे आहेत, याची तुकोबाऱ्यांना कल्पना आहे. आणि असलेले हे जे थोडे हरिभक्त आहेत की नाही ते सुद्धा आपला मार्ग सांडून जाऊ नयेत याच्याकरता. हरिभक्त काय फार आहेत का मला सांगावं? हरिभक्त फार आहेत? नाही नाही, हरिभक्त फार नाहीत, हरिभक्त फार थोडे आहेत. फार नाहीत, फार थोडे आहेत. फार नाहीत, फार थोडे आहेत. हां, किंवा थोडे फार आहेत. फार हरिभक्त जास्त नाही आहेत ना. स्वतः भगवंतानं सांगितलेलं आहे की नाही, मनुष्याणाम सहस्रेषु काय पुढे, कश्चित येतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ती तत्वतः. भगवंतानं सांगितलेलं आहे मनुष्याणाम सहस्रेषु, हजारात कुणीतरी एखादा हरिभक्त आहे. सगळेच काय हरिभक्त आहेत का? नाही नाही, हजारात कुणीतरी एखादा. या जगाची संख्या पाहिली तर जगाच्या संख्येच्या तुलनेत हजारात कुणीतरी एखादाच हरिभक्त आहे. मग असे जे थोडे हरिभक्त आहेत त्यांनी पण हरिभक्तीचा मार्ग सांडू नये या कळवळ्यापोटी तुकोबाऱ्यांनी केलेला उपदेश आहे. विठ्ठल विठ्ठल फार नाहीत ना. भगवंताच्या भजनाला लागलेले किती आहेत? थोडीच आहेत. भगवान परमात्म्याचा विचार करणारे किती आहेत? थोडीच आहेत. परमार्थ मार्गावर आलेले किती आहेत? थोडीच आहेत, फार नाही आहेत. याचं प्रमाण फार थोडं आहे, प्रमाण फार थोडं आहे. मी अनेक वेळा उदाहरण म्हणून सांगत असतो. मी 2018च्या चातुर्मासाला पंढरपूरला चाललो होतो. चातुर्मास एक 3-4 महिने आपण राहावं, तिथं जाऊन आपण काहीतरी श्रवण करावं म्हणजे आपल्याला व्यवस्थित कीर्तन करता येईल याच्याकरता मी गेलो. तिथं गेलो. आता जायचं म्हणजे ट्रेनने जायचं. 2018चा चातुर्मास पूर्ण झाला. काही वेदांताचे ग्रंथ वगैरे आम्ही सोडवले, गुरुजींकडून ऐकलं, आलो. घरी आल्यानंतर वर्षभर कीर्तन झाली. पुन्हा 2019च्या चातुर्मासाला निघालो. निघाल्यानंतर ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये कुर्डवाडीला उतरायचं ना, कल्याणमध्ये बसलो. आता बसल्यानंतर मला याची पूर्ण कल्पना होती की आत्ता आपण पंढरपूरला गेलो आणि उद्या सकाळी पाठाला महाराजांच्या समोर बसलो, गुरुदेवांच्या पुढ्यात आपण पाठाला बसलो की ते पहिल्यांदा आपल्याला हे विचारतील की मागच्या वर्षी काय झालं ते सांगा. गुरुजींची आमच्या पद्धत आहे की ते मागच्या वर्षी काय झालं बाबा, मागच्या वर्षी आपण कुठपर्यंत आलो होतो, ह्या ग्रंथाला कुठपर्यंत सोडवलं, इथं काय काय मुद्दे झाले होते सांगा बघू, त्याचं विवरण करून सांगा. मग आपण त्याचं विवरण करून सांगायचं.
आता मग अभ्यास तर केला पाहिजे की नाही, गृहपाठ केला पाहिजे की नाही, मराठीत होमवर्क केला पाहिजे की नाही, हां होमवर्क केला पाहिजे. मग आता करावा. मग ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपलं विचारसागराचं पुस्तक मी उघडलं आणि पुस्तक उडून बसलो, विचारसागर वाचायला लागलो. जे काही विचारसागराचे तरंग झाले होते, पहिला तरंग, दुसरा तरंग, तिसरा, चौथ्यापर्यंत आम्ही पोचलो होतो. म्हटलं आता इथपर्यंत आपण वाचावं, एक एक प्रक्रिया वाचावी म्हणून बसलो. तर पुढं गेल्यानंतर एक माणूस गाडीमध्ये चढला, ट्रेनमध्ये चढला आणि माझ्या समोरच्या सीटवर येऊन बसला. बघितलं तर अत्यंत सामान्य दिसणारा माणूस. सामान्य म्हणजे अगदी डोक्यावर त्याच्या अजिबात केस नाहीत, टी शर्ट घातलेलं आहे, बर्म्युडा घातलेली आहे, पाठीवर एक छोटीशी बॅग आहे आणि असं बॅग घेऊन, हातात एक बॅग घेऊन, पाठीवर बॅग घेऊन आला आणि समोर बसला. समोर बसल्यानंतर त्यानं मला विचारलं की व्हॉट आर यू रीडिंग, काय वाचतोस. मी त्याला सांगितलं दिस इज द बुक रिलेटेड टू वेदांता. ही वेदांताशी संबंधित असलेली एक पुस्तिका आहे, एक ग्रंथ आहे. त्यानं मला विचारलं व्हॉट इज वेदांता. मी त्याला म्हटलं की वेदांता इज नथिंग बट द ट्रुथफुलनेस ऑफ वेद अँड ट्रुथफुलनेस ऑफ आवर शास्त्राज अँड ऑल. तो म्हटला की नाही दॅट इज ट्रू बट एक्सप्लेन मी व्हॉट इज वेदांता, एक्सप्लेन मी व्हॉट इज जागृती, एक्सप्लेन मी व्हॉट इज स्वप्न, एक्सप्लेन मी व्हॉट इज सुषुप्ती, एक्सप्लेन मी व्हॉट इज अनुबंध चतुष्टयः, एक्सप्लेन मी व्हॉट इज साधन चतुष्टयः. आता हे सगळं ऐकल्यानंतर माझ्या मनोमन विचार आला की जे एवढं सगळं याला माहिती आहे म्हणजे यानं ही पुस्तकं बऱ्याच वेळा वाचलेली आहेत. दिसणारा बर्म्युडात आहे बरं का, दिसणारा बर्म्युडात आहे, आपला नव्हता, साऊथ इंडियन व्यक्ती आहे. आजही ती माझ्या संपर्कात आहे. कशा पद्धतीने ती मी शेवटी सांगेन. त्यानं हे सगळं बोलला माझ्याशी आणि मनोमन मी जाणलं की बाबा ह्या व्यक्तीला बरंच काहीतरी ठाऊक आहे, बरंच काहीतरी ठाऊक आहे. त्यानं सांगितलं, त्याला मी म्हटलो की दिस इज जस्ट अ प्रायमरी स्टेज ऑफ दिस बुक आय एम रीडिंग विथ. ही फक्त माझी प्राथमिक एक अवस्था आहे. मी आत्ता वाचायला सुरुवात केली आहे अँड दॅट इज वाय आय डोंट हॅव एनी डीप नॉलेज अबाउट इट. इफ यू हॅव प्लीज एक्सप्लेन मी. मी त्याला म्हटलं की मला फारसं काही माहिती नाही, तुम्हाला काही माहिती असेल तर मला सांगा. असं म्हटल्यानंतर तो तिथून उठला, माझ्या खांद्यावर त्यानं हात ठेवला आणि तो म्हणाला यू अँड मी वी आर द लकीएस्ट पर्सन्स इन दिस वर्ल्ड. आपण फार लकी आहोत, अर्थात भाग्यवंत आहोत. म्हणजे अर्थ तोच आहे. आता त्याला कुठून कळलं ते मला माहिती नाही, पण तो म्हटला यू अँड मी वी आर द लकीएस्ट पर्सन्स इन दिस वर्ल्ड. मी त्याला विचारलं वाय, कारण काय त्याचं. तो म्हणायला लागला की इन दिस ट्रेन देर आर नियर अबाउट 2000 ऑफ पॅसेंजर्स ट्रॅव्हलिंग बट ओनली 2 people यू अँड मी वी आर स्टडिंग वेदांता, ओनली 2 out of 2000. म्हणजे इंग्रजीत मी पूर्ण कीर्तन इथं करू शकतो ज्या अर्थी या वाक्याला टाळ्या आल्यात मराठीत न सांगता. म्हणजे 2000 पैकी फक्त तू आणि मी आपण दोघेच परमात्म्याच्या संबंधानं चिंतन करत आहोत. म्हणजे तू आणि मी आपण दोघे पण भाग्यवान आहोत म्हटले, आपण दोघे पण भाग्यवान आहोत. मला फार आनंद वाटला. मला काय म्हणायचं आहे, अध्यात्माचं चिंतन करणारी जास्ती नाहीत, थोडी आहेत. मला हे सांगायचं होतं, थोडी आहेत. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय पाहाल, अगदी कुर्डवाडीपर्यंत त्यानं मला अख्खा वेदांत इंग्रजीत सरसकट त्यानं मला पहिला तरंग, दुसरा तरंग, तिसरा तरंग, चौथा तरंग, काय वेदांत असतो, कसा तो सांगायचा असतो, कशा अवस्था सांगायच्या असतात हे त्यानं मला अस्खलित इंग्रजीत सांगितलं. तो कुर्डवाडीला उतरून थांबला नाही, त्याला एवढा आनंद झाला. तो माझ्यासोबत माझ्या रूमवर राहिला 5 दिवस राहिला माझ्यासोबत माझ्या रूमवर. आणि जाता जाता त्यानं मला सांगितलं की आय नीड अ हेल्प, मला तुझ्याकडून एक मदत पाहिजे. मी म्हटलं काय मदत पाहिजे. त्यानं सांगितलं प्लीज शेअर युअर कॉन्टॅक्ट, तुझा नंबर मला दे. मी म्हटलं कशा करता. बियॉन्ड दिस ऑल्सो विल बी इन कॉन्टॅक्ट, याच्यानंतर पण आपण संपर्कात राहू, फक्त मला एक मदत पाहिजे. मी म्हटलं काय मदत पाहिजे. त्यानं सांगितलं व्हॉट विल डू, विल कॉन्टॅक्ट वन्स इन अ वीक, आपण एकामेकाला आठवड्यातून एकदा संपर्क करू. अँड दॅट टाईम आय विल शेअर माय व्ह्यूज अबाउट वेदांत टू यू अँड यू विल शेअर हरिपाठा विथ मी. तुम्ही ऐकताय ना. त्यानं सांगितलं मी तुला वेदांत सांगेन आणि त्याच्या बदल्यात तू मला काय शिकवायचं, हरिपाठ शिकवायचा म्हटला. हां, आणि ते आस्थागायत सुरू आहे. त्याचं नाव पण प्रसन्न आहे, याचं त्या व्यक्तीचं नाव प्रसन्न आहे. तो म्हणतो की त्यानं सांगितलं मी तुला वेदांत सांगेन पण तू मला हरिपाठ सांग. मग तो काय करतो, मृदंगम वाजवतो फार छान, तो मृदंगम फार सुंदर वाजवतो. मग ते व्हिडिओ कॉल जरी केला ना तरी तर मृदंगम घेऊन बसणार आणि मग आपण म्हणायचं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया
मग तो आपल्या मागे म्हणणार आणि त्याच्यावर मृदंगम वाजवणार. असो, जो काही भाग आहे तो निराळा. पण मला म्हणायचं काय आहे, वेदांताचं चिंतन करणारी, अर्थात परमात्म्याच्या संबंधानं चिंतन करणारी या जगात फार कमी लोक आहेत, फार कमी लोक आहेत. आणि मग जे कमी लोक देवाचं चिंतन करणारे आहेत, जे कमी हरिभक्त आहेत, त्या हरिभक्तांना सुद्धा आपला मार्ग सोडायला लागू नये किंवा मार्ग सोडण्याची बुद्धी त्यांची होऊ नये किंवा त्यांच्याकडून झालेली चूक सुधारण्यात यावी, या पवित्र उद्देशानं तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण मी आता सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं कारण तुकाराम महाराज एवढ्या करता सांगतात की तुकोबारायांना म्हणायचं आहे, तुम्ही स्वतःला आजपासून वैष्णव म्हणून घेणार की नाही? हो म्हटले. मग तुम्ही जर वैष्णव म्हणून घेणार असाल तर मी वैष्णव आहे हे जगाला कसं दिसेल? मी वैष्णव आहे हे जगाला कसं दिसेल? मग आपण वैष्णव आहोत हे जगाला आपल्याकडच्या लक्षणांनी दिसावं, याकरता त्या वैष्णवाच्या अंतःकरणामध्ये त्या वैष्णवानं पालन करावं. अशी नेमका कोणती कोणती कार्य आहेत, नेमका कोणती कोणती कर्तव्य आहेत, त्या कर्तव्यालाच तुकाराम महाराजांनी धर्म ही संज्ञा दिलेली आहे. आणि वैष्णवानं पालन केले जाणारे जे कर्तव्य आहेत, त्या 2 कर्तव्यांचा निर्देश तुकाराम महाराज या अभंगात करतात. त्याच्यापैकी पहिला धर्म, पहिलं कर्तव्य तुकोबाऱ्यांनी सांगितलंय. अभंगाचं पहिलं चरण. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. तुकाराम महाराजांनी पहिलं कर्तव्य सांगितलंय, पहिला धर्म सांगितलाय, वैष्णवांचा धर्म सांगितलाय. आणि विशेष म्हणजे वैष्णवांचा धर्म वैष्णवांनाच सांगितलाय. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा पहिला धर्म, हे पहिलं कर्तव्य आहे. काय आहे? सगळीकडे परमात्म्याला पाहणं हे पहिलं कर्तव्य आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय म्हणजे सगळीकडे विष्णू भरलेला आहे असं पाहणं हा वैष्णवांचा धर्म आहे. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा, बोला विठ्ठला 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 विठ्ठला.
सगळीकडे परमात्म्याची प्रचिती येणं, सगळीकडे परमेश्वराला पाहणं हा वैष्णवांचा पहिला धर्म आहे. भगवंत आहे सगळीकडे, पण सगळीकडे असणाऱ्या परमेश्वराला सगळ्यांमध्ये पाहणं हा तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवांचा पहिला धर्म आहे. सुरुवात इथून आहे, आरंभ इथून आहे. सुरुवात काय आहे वैष्णवाचा धर्म? विष्णुमय जग. सगळ्यांमध्ये प्रत्येक जीवामध्ये भगवान परमात्म्याला पाहायचा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हाच भक्तियोग आहे. काय? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जे जे भूत भेटे ते ते भगवंत मानिजे. जो जो कोणी आपल्याला भेटेल त्या प्रत्येकाला भगवंत मानून त्याच्यासोबत व्यवहार करणं, या वृत्तीला तुकाराम महाराजांनी वैष्णवाची वृत्ती म्हणून स्वीकारलेलं आहे. ही वैष्णवाची वृत्ती आहे. म्हणजे एखादा जर भेटला तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला पाहण्याच्या आधी त्याच्यामध्ये त्याला आपण परमेश्वर पाहावा. आणि परमेश्वर पाहिल्यानंतर मला सांगा, व्यक्ती म्हणून पाहिल्यानंतर आपला जो व्यवहार आहे तोच व्यवहार त्याच्यात पाहिलेल्या परमेश्वरासोबत आपण करू का? मला सांगावं. करत नाही. त्याच्यामध्ये जर आम्ही परमेश्वर पाहायला लागलो तर त्याच्याशी आमचा व्यवहार बदलणार आहे. मग आमचा व्यवहार परमेश्वर म्हणून त्याच्याशी होणार आहे, भगवंत म्हणून त्याच्याशी होणार आहे. त्याच्यामध्ये कोण आहे? जीव आहे का? तुम्ही जीव नाही समजायचा, त्याच्यामध्ये परमेश्वर आहे असं समजून जेव्हा तुम्ही त्याच्याशी वर्तन कराल त्यावेळेला तुमच्याकडून होणारं वर्तन हे सद्वर्तनच असेल. आणि तुमच्याकडून झालेलं सद्वर्तन हा वैष्णवाचा पहिला धर्म आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि हे विष्णुमय असलेलं जग, मय हा प्रत्यय लावलाय की नाही? विष्णू नावाच्या नामाच्या पुढे मय हा प्रत्यय आहे. मय हा प्रत्यय वापरत असताना संस्कृतात मयट असा लावलेला आहे. मयट लावलेला की त्याचा उच्चार मय असा केला जातो. मग विष्णुमय म्हणजे काय? मयट प्रत्यय जो लावलेला आहे की नाही तो जर तुम्ही व्याकरणाच्या दृष्टीनं पाहाल तर 3 दृष्टीनं वापरलेला आहे. मयट हा 3 दृष्टीनं वापरलेला आहे. एक प्राचुर्य या दृष्टीनं वापरला आहे, दुसरं तादात्म्य या दृष्टीनं वापरलेलं आहे, आणि तिसरं एकरूपता या दृष्टीनं वापरलेलं आहे. या 3 दृष्टीनं मयट हा प्रत्यय वापरला जातो. इथं काय शब्द वापरला आहे? विष्णुमय जग. मय म्हणजे प्राचुर्यार्थ. याचा अर्थ काय? प्रचूर प्रमाणात. प्रचूर म्हणजे मुबलक प्रमाणात, भरपूर प्रमाणात. एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायला लागली की आपण त्या जागेला त्या वस्तूचं मय असं म्हणतो. तुम्ही पहा, मी परत वाक्य बोलतो. एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू जास्त प्रमाणात पाहायला मिळाली की आपण त्या जागेला त्या वस्तूचं मय असं म्हणतो. मी तुम्हाला उदाहरणं देतो. आता पाऊस भरपूर पडला असं समजा. आपला काला झाल्यानंतर पाऊस भरपूर पडला म्हणून मी लगेच घेतला नाही, मी उद्याला नाही घेतलाय, मी काला झाल्यानंतर म्हटलो. काला झाल्यानंतर भरपूर पाऊस पडला, 7-8 दिवस पाऊसच पडला आणि अख्खी मुंबई पाणी 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 झाली आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकिंग न्यूज येते. काय? मुंबई कशी झाली? जलमय झाली. आहे की नाही? मुंबई कशी झाली? जलमय झाली. जलमय म्हणजे काय? सगळीकडे जलच जल दिसायला लागलं म्हणून त्याला आपण काय म्हटलो? जलमय म्हटलो. अख्खं पंढरपूर ज्या वेळेला वारकऱ्यांनी भरलं तेव्हा आषाढीच्या दिवशी ब्रेकिंग न्यूज काय असते? पंढरपूरचं वातावरण कसं आहे? भक्तिमय झालेलं आहे. भक्तिमय म्हटलो की नाही? म्हणजे काय आहे? भक्तिमय म्हणजे सगळीकडं भक्तीच भक्ती ओसंडून वाहते. जलमय म्हणजे सगळीकडं पाणीच पाणी दिसायला लागलं. त्या अर्थी विष्णुमय म्हणजे काय? सगळीकडे विष्णूच विष्णू दिसायला लागला. विष्णुमय जग. हे एवढं सोपं आहे बघा, फार काही अवघड नाही. सगळीकडे विष्णू पाहायला मिळणं याला विष्णुमय जग असं म्हणा. आणि असं विष्णुमय जग पाहत असताना भेदाभेद भ्रम अमंगळ, त्या ठिकाणी आता भेदाभेद नको. मला सांगा, भेदाभेद भ्रम मानलाय. तुकाराम महाराज भेदाभेद भ्रम म्हणतात. आता भेदाभेद भ्रम मानत असताना भेद भ्रमाचा आहे हे मान्य आहे. जिथं भेद आहे तिथं भ्रम आहे. भ्रम कुठं निर्माण होतो? जिथं भेद आहे तिथं भ्रम. जिथं द्वंद्व आहे तिथंच भ्रम होतो. एकाच्या ठिकाणी भेद नसतो, दोनाच्या ठिकाणी भेद असतो. एकच आहे म्हटल्यानंतर भेद आहे का? हो नाही बोलत चला, असं माना हलवा जरा. आहे का भेद? एकाच्या ठिकाणी भेद आहे का? एकाच्या ठिकाणी भेद नाही. मग भेदासाठी कमीत कमी किती पाहिजेत? 2. जिथं 2 आहेत तिथं भेद आहे, नक्की आहे, 100% आहे. ज्या ठिकाणी 2 आहे त्या ठिकाणी भेद आहेच आहे. ज्या ठिकाणी द्वंद्व आहे त्या ठिकाणी भेद आहेच आहे. मग 2च्या ठिकाणी जर भेद असेल तर भेद हा 2च्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्या भेदाच्या ठिकाणी भ्रमाची उत्पत्ती आहे.
भ्रमाकरता दोन गोष्टी पाहिजेत की नाही. असं समजा संध्याकाळची वेळ झाली, प्रकाश थोडासा कमी झाला आणि मंद मंद प्रकाशामध्ये आपल्याला एक दोरी खाली पडलेली दिसली. मग त्या दोरीवर काही लोकांना दोरी दिसते आणि काही लोकांना कसला भास झाला? सापाचा भास झाला. बरोबर. आता सापाचा भास ज्याला झाला, ऐका, ज्याला सापाचा भास झाला त्याला दोन गोष्टीचं ज्ञान असावं लागतं. एक तर दोरीचं आणि दुसरं म्हणजे सापाचं. त्याला दोरी माहिती असली पाहिजे आणि त्याला सापही माहिती असला पाहिजे. नुसती दोरीच माहिती आहे, साप माहितीच नाही, त्याला सापाचा भास होईल काय? होत नाही. आणि नुसता सापच माहिती आहे, दोरी माहितीच नाही, त्याला तरी दोरी आहे हे कळेल काय? कळत नाही. म्हणजे दोनाच्या ठिकाणी, एकाच्या ठिकाणी नाही, जिथं दोन आहेत तिथं भास होतो. मग त्या दोरीवर आपल्याला काय झाला? सापाचा भास झाला. आपल्याला असं वाटलं की तिथं साप पडलेला आहे. घाबरून बाहेर आला आणि म्हणायला लागला, साप 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 साप. मग कुणीतरी एखादा जाणकार मनुष्य गेला आणि त्या ठिकाणी जाऊन पाहिलं. त्यानं पाहिल्यानंतर त्याला कळलं, तो म्हणायला लागला, अरे बाबा हे साप नाही आहे, ही काय आहे? दोरी आहे. साप नाही, ही दोरी आहे. आता साप नाही, ही दोरी आहे असं सांगणारा कोण आहे? तो पण ज्ञाताच आहे. त्याला पण ज्ञान आहे, पण त्याला दोरीचंही ज्ञान आहे आणि त्याला सापाचंही ज्ञान आहे. ज्याला भास झाला त्याला फक्त साप दिसला, परंतु तिथं साप आहे का? साप आहे का? बोला. नाही, तिथं काय आहे? दोरी आहे. म्हणजे साप आणि दोरी या दोन गोष्टी आहेत ना, म्हणून त्या ठिकाणी भ्रम आहे. एकाच्या ठिकाणी भ्रम होत नाही, दोन आल्या की भ्रम होतो. भ्रम निर्माण होण्याकरिता, भ्रांती होण्याकरिता कमीत कमी दोन आहे. कारण दोनाच्या ठिकाणीच भिन्नता आहे ना. भिन्नता आहे, भेद आहे. भेद भेद हा शब्द मला जास्त समर्पक घ्यायचा इथं. भेद आहे, दोनाच्या ठिकाणी भेद आहे. एकच आहे म्हटल्यानंतर भेद आहे का? नाही नाही, एकाच्या ठिकाणी भेद नाही. कीर्तनामध्ये दोन वाजवणार आहेत, मग भेद आहे की नाही? हां, नाही, तुम्ही आहेच म्हणा, मला माहिती आहे. तुम्ही किती नाही म्हटलात तरी तसं होत नाही. जिथं दोन आहे तिथं भेद आहेच आहे, आहेच आहे. काहीतरी भेद असेल बाबा, यांचा आवाज जास्ती होता, त्यांचा आवाज कमी होता. हा काय झाला? भेदच झाला. बाबा यांनी फार सुंदर वाजवलं, त्यांनी वाजवलं पण तेवढं छान नाही वाजवलं आज, ह्याला काय म्हणायचा? भेद. पण एकच आहे, भेदच नाही. बघा, भेदच नाही. एकच आहे म्हटल्यानंतर भेद आहे का? काही भेदाचं कारणच नाही ना, कारणच नाही. गायक दोन आहेत, मग काय आहे? भेद आहे. मला याचा आनंद आहे की कीर्तनामध्ये सगळ्यांचा भेद होतो, पण कीर्तनकाराचा नाही होत. हां, बस मला हेच म्हणायचं आहे. अजूनपर्यंत तरी या गादीवर एकटाच उभा केला आहे. दोन दोन उभं करणाऱ्यांना काय म्हणावं ही मला शंका आहे. काय कुठून प्रथा आणलेली आहे? ते दोन दोन उभे करतात आणि मग ती कीर्तनाची जुगलबंदी. अरे जुगलबंदी हा प्रकार कुठं कीर्तनात असतो का? तो कुठं असतो जरा तपासा. मला तेवढं स्पष्ट या गादीवर बोलायचं नाही आहे. पण जुगलबंदी हा प्रकार कीर्तनात नसतो. हे त्या तशा पद्धतीनं कीर्तन करणाऱ्यांपेक्षा आयोजकांनी ध्यानात घेणं जास्ती महत्त्वाचं आहे, जास्ती महत्त्वाचं आहे. हे जुगलबंदी वगैरे प्रकार नाही, ठेवायचेच नाहीत. आपल्याकडं तर मुळातच ठेवायचे नाहीत. आपल्याकडच्या गुरुपरंपरा फार श्रीमंत आहेत, फार श्रीमंत आहेत. त्याच्यामुळे तसला प्रकार करायचाच नाही. म्हणजे मी का म्हणत होतो, कीर्तनकारात भेद नाही होत ना, तो एकटाच. त्यामुळे तो भेद तेजस मनात आमच्या वाट्याला कधीच येत नाही. आमचं काही झालं तरी कीर्तन झाल्यानंतर असंच म्हणावं लागतं, लय भारी झालं, आणि एकटाच होतो की नाही मी. हां, फार फार तर काला झाल्यानंतर काय तो लेखाजोखा करतील लोक, परंतु त्या दिवसापुरता तरी होत नाही. भेदाला किती पाहिजेत? किती पाहिजेत? दोन पाहिजेत. एकाच्या ठिकाणी भेद होत नाही. मग भेदाला तुम्ही भ्रम मानलात, मान्य आहे. आता पुढं तुकोबाऱ्यांनी शब्द वापरलाय अभेद. भेदाभेद आहे की नाही. भेदाभेद शब्दाची फोड केल्यानंतर आपल्याला दोन शब्द सापडतील, भेद आणि अभेद. आता अभेद म्हणजे दोन की एक? अभेद. अभेद म्हणजे किती? एक. अभेद शब्दाचा अर्थ काय? एक. मग ते एकाच्या ठिकाणी भ्रम कसा काय? म्हणजे मला असं म्हणायचं आहे, भेदाभेद भ्रम अमंगळ याच्यामध्ये वास्तविक तुकाराम महाराजांनी भेद भ्रम अमंगळ एवढं म्हणून मोकळं व्हायला पाहिजे होता. तो सोबतचा अभेद शब्दाची गरज काय होती? वास्तविक अभेद शब्दाची आवश्यकता नाही ना, तशी तर आवश्यकता नाही आहे. परंतु काव्यशास्त्राच्या अनुसार काही काही शब्द असे असतात की ते जोडूनच येतात, जोडूनच येतात. पण जोडून जरी शब्द आले तरी अर्थ मात्र एकाच शब्दाचा घ्यायचा असतो. काही काही शब्द असे आहेत जोडून येतात पण अर्थ दोघांचे घ्यायचे नाहीत, अर्थ मात्र एकाचाच घ्यायचा. मी तुम्हाला लौकिक उदाहरणं देतो, व्यवहारातली उदाहरणं देतो. एखादा मनुष्य आजारी पडला आणि आपल्याला ते कळलं की तो माणूस आजारी पडला आहे, पण 8-10 दिवस आपल्याला त्याच्याकडे जायला वेळ मिळालीच नाही. मग आपण आपल्या घरातल्या माणसाला सांगितलं, अरे बाबा ते जरा तात्यांकडे जाऊन ये बरं, तात्यांकडे जाऊन ये. तो म्हटलं कशा करता? अरे ते आजारी आहेत असं कळलं पण मला वेळ मिळाली नाही, जरा जा आणि त्यांचं काय ते बरं वाईट विचारून ये.
काय विचारून ये? बरं वाईट. मग गेल्यानंतर त्यानं बरं विचारावं की वाईट विचारावं मला सांगावं. काय विचारायचं तिथं? तिथं बरंच विचारायचं आहे, वाईट विचारायचं नाही आहे. पण तरी शब्द काय वापरला आपण? बरं वाईट. एखादा माणूस भेटला तरी पण विचारतो मग काय, कसं काय, बरं वाईट. मग आपण त्याला काय सांगतो? म्हणजे बरं सांगता की वाईट सांगता? बरंच चाललं. लाख वाईट चालू दे आपलं, पण आम्ही सांगताना मात्र आयटीत असं सांगतो की आमचं बरं चाललंय. आम्ही एवढ्या आयटीत सांगतो ना आमचं बरं चाललंय, जसं काही या अख्ख्या त्रिभुवनातला सुखी मी एकटाच, असं एवढ्या चांगल्या पद्धतीनं आम्ही सांगतो. शब्द दोन आहेत, अर्थ मात्र एकच स्वीकारायचा असतो, दुसऱ्याचा स्वीकारायचा नाही. दुसरं उदाहरण देतो. तुम्ही बाजारात गेलात, कपड्याच्या दुकानात गेलात, कपडे तुम्हाला पसंत पडले, कपड्याची किंमत दुकानदाराला विचारलेली किंमत तुम्हाला जास्त वाटली की मग तुम्ही त्या दुकानदाराला म्हणता की नाही, अहो एवढी कुठं किंमत, थोडं काही हां कमी जास्त करा. आता कमी जास्त करा म्हणून त्यानं जर 500 वाढवून सांगितले तर तुम्ही जास्त द्याल काय? नाही, कमी जास्त शब्द वापरला पण अर्थ काय आहे? कमीच. अर्थ कमी करा असाच आहे. ज्याप्रमाणे कमी जास्त जोडून वापरलेत पण अर्थ कमीच घ्यायचा आहे, ज्याप्रमाणे बरं वाईट जोडून वापरलं आहे पण अर्थ बरंच घ्यायचा आहे, त्याप्रमाणे भेदाभेद जोडून वापरला आहे पण अर्थ भेदच घ्यायचा आहे. विठ्ठला 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 भेदाभेद म्हणजे भेद नको एवढंच तुकाराम महाराजांना आवश्यक आहे. त्या ठिकाणी भेदाची तुकाराम महाराजांना आवश्यकता नाही. त्याच्या ठिकाणी भेद नको, अभेदाची स्थिती निर्माण व्हावी ही तुकोबरायांची आवश्यकता आहे. तुका म्हणे भेदाभेद, तुका म्हणे भेदाभेद, तुका तुका म्हणे भेदाभेद, तुका म्हणे भेदाभेद, तुका म्हणे गेला वाद खंडोने, गेला वाद, गेला वाद, गेला वाद, गेला वाद, वाद गेला वाद, खंडोनी 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 गेला वाद, क्या बात है. टाळ हां खंडोनी गेला वाद, खंडोनी गेला वाद, खंडोनी खंडोनी गेला वाद, खंडोनी
केला वाद खंडोनी देवतया जवळी असे देवतया जवळी असे तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी गेला. तो गेला शब्द दोन्हीकडे लावायचा आहे. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी असं म्हटलं ना तर तो गेला दोन्हीकडे लावायचा. तुका म्हणे भेदाभेद गेला आणि वाद खंडोनी गेला. दोन्ही गोष्टी संपल्या. भेदही संपला आणि वादही संपला की मग त्याचा गौरव केलाय तुकाराम महाराजांनी. देवतया जवळी असे पापनासे दर्शने. त्याच्याजवळ देवानं वास करावं. अंतःकरणातला भेद संपणं हे वैष्णवाचं जरी लक्षण असलं तरी ज्याच्या अंतःकरणातला भेद संपला तुकोबाराय म्हणतात स्वतः देव त्याच्याकडे वास्तव्य करतो. म्हणून अंतःकरणामध्ये भेदाभेद राहता कामा नये ते अमंगळ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. भेदाभेद गेला आणि वादही संपला. भेदही नको आणि वादही नको. वाद नको. माझ्याकडे वेळ किती आहे? 11 वाजलेत. थांबायचं किती वाजता आहे? हां नाही एक काहीतरी सांगा. वाद नको. 11:15. हां 11:15. 11:15 थांबायचं आहे. बरं उगा वाद नको त्याच्यावर. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी गेला. भेदाभेद गेला. तुकोबाऱ्यांना भेदाभेदाची अपेक्षा नाही. ज्याच्या अंतःकरणातला भेदाभेद संपला. भेद संपला अभेदाची स्थिती आली. सगळीकडे विष्णुमय परमात्मा विष्णुमय जगत पाहायला मिळालं की हा वैष्णवांचा पहिला धर्म झाला असं तुकोबाराय म्हणतात. आता जे वैष्णवांचा धर्म तुकाराम महाराजांना सांगायचा आहे ना तो धर्म शब्द जर तुम्ही ध्यानात घेतलात तर एक 2-3 प्रकारचा धर्म म्हणजे 2-3 प्रकारची कर्तव्य माणसाच्या अंतःकरणामध्ये असतात. एक धर्म असा आहे की जो भावनेवर आधारित आहे. दुसरा धर्म असा आहे की जो कर्मावर आधारित आहे. आणि तिसरा धर्म असा आहे की जो ज्ञानावर आधारित आहे. म्हणजे काय? ज्ञानाचा आश्रय करणारा एक धर्म, कर्माचा आश्रय करणारा एक धर्म आणि भावनेचा आश्रय करणारा तिसरा धर्म. विठ्ठला 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 विठ्ठला. हे 3 प्रकारचे धर्म तुकोबाराय शास्त्रानं सांगितलेले आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं काय? क्रिया आधारित धर्म. क्रिया आधारित धर्म म्हणजे आपल्याला काहीतरी कर्तव्य कर्म दिलेलं आहे त्या कर्तव्याला आधारित करून ते करणं ते कर्तव्य आहे आपलं. मनुष्याचं कर्तव्य आहे. रोज सकाळी उठल्यानंतर मूर्तीचं पूजन करणं हा काय आहे? क्रिया आधारित धर्म आहे. एखाद्या देवालयात जाऊन भगवंताचं दर्शन घेणं हा काय आहे? क्रिया आधारित धर्म आहे. तीर्थाला जाऊन तीर्थक्षेत्राचं दर्शन घेणं हा क्रियेनं केलेला धर्म आहे. क्रियेनं केला आहे. पण नुसती क्रिया करून तिथं चालत नाही. त्याला जोड कसली पाहिजे? भावनेची पाहिजे. मग दुसरा कुठला धर्म आहे? भावना आश्रित धर्म आहे. म्हणजे ज्या ठिकाणी भावनेला प्रधानता दिलेली आहे तिथं भावना जास्त महत्त्वाची. कर्म थोडंसं कमी पडलं चालेल, कर्म थोडंसं कमी झालं चालेल, पण भावना कमी होता कामा नये. मुळात परमार्थ त्यालाच म्हणतात की ज्या ठिकाणी कर्माला कमी महत्त्व आहे आणि भावनेला जास्त महत्त्व आहे. भावना प्रधान ते आपलं भक्तीचं क्षेत्र आहे की नाही. त्याच्यामुळे इथं कर्म आश्रित थोडं कमी चालेल, भावना आश्रित जास्त असलं पाहिजे. पण नुसतं कर्माश्रितही चालत नाही आणि नुसतं भावनाश्रितही चालत नाही. आपल्याकडं ज्ञानाश्रित धर्माला सुद्धा महत्त्व आहे. तुकोबारायांनी या ठिकाणी जी अपेक्षा केली आहे ती ज्ञानाश्रित धर्माची अपेक्षा केली आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? सगळीकडे परमात्म्याला पाहणं यालाच ज्ञान असं म्हटलेलं आहे. आत्मस्वरूपाचं ज्ञान, स्वस्वरूपाचं ज्ञान, ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान, निजरूपाचं ज्ञान हे जे आपण म्हणतो ना ते वेगळं काहीच नाही आहे. ते सगळं येऊन ब्रह्माच्याच ठिकाणी म्हणजे भगवंताच्याच ठिकाणी थांबणार असेल तर सगळीकडे भगवंताला पाहणं यालाच ज्ञान म्हणतात. विठ्ठला विठ्ठला यालाच ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि हे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. हे सगळं ज्ञान प्राप्त होतं सद्गुरूंच्याकडून. महावाक्यानं आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं.
त्या ज्ञानाश्रित धर्माची, सगळीकडे विष्णू परमात्म्याला पाहण्याची अपेक्षा तुकोबारायांनी केली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पण तीच अपेक्षा आहे की नाही, येणे दशदिशा आत्माराम हरिपाठामध्ये आपण म्हणतो की नाही, सगळीकडे परमात्मा, सगळीकडे परमात्म्याला पाहणं हा पण काय आहे, हा धर्मच आहे. हा धर्माची अपेक्षा केली आहे आणि याच्याकरता भेदाभेद नको. एक मुद्दा फक्त सांगतो आणि पहिलं चरण संपवतो. तुकाराम महाराज म्हटले की आपल्याला इथं भेदाभेद अपेक्षित नाही. बरोबर, बरं भेद गेला पाहिजे हेही खरं. मग आता भेद गेला हे कळेल कसं? हां, एवढा फक्त मुद्दा सांगतो आणि थांबतो. भेद गेला पाहिजे हे खरं, पण भेद आपल्याकडचा गेला हे कळेल कसं? कळेल कसं तुम्हाला सांगू, एकदम सोपं सांगतो, काही मी अवघड बोलत नाही. भेद गेला हे कळेल कसं? आपलं भजन ज्या दिवशी चांगलं झालं ना, त्या दिवशी समजायचं भेद संपला. हे फार सोपं सांगितलं आहे. मी काहीच शास्त्र सांगितलं नाही, काहीच अवघड बोललो नाही. ज्या दिवशी आपलं भजन आपल्याला आणि सगळ्यांना प्रसन्नता देणारं ठरेल, त्या दिवशी समजावं आपल्या अंतःकरणातला भेद संपला आहे. अंतःकरणातला भेद संपला आहे. सगळे आपण एकच झालो. हे माझ्यावरून सांगत नाही, एखाद्या व्यक्तीवरून सांगत नाही. तुम्ही तुकोबारायांच्या चरित्राचा आधार घ्या. तेवढं मी फक्त सांगतो आणि थांबतो. तुकाराम महाराजांना हे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ एवढं सांगण्याचा अधिकार कुठून आला? तर स्वतः तुकाराम महाराज ते जगलेत म्हणून तुकोबारायांना आला. स्वतः तुकाराम महाराजांना ती सगळी प्रचिती आहे म्हणून तुकाराम महाराजांना हे सांगण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. सगळीकडे विष्णू परमात्म्याला पाहण्याची तुकोबारायांची वृत्ती झालेली आहे म्हणून तुकाराम महाराज बोलून दाखवतात ना. म्हणून तुकाराम महाराजांनी बोलून दाखवलं. दुसरं तिसरं काही त्याच्या मागचं कारण नाही. दुसरं तिसरं काहीच कारण नाही. तुकोबाराय म्हणतात आमची वृत्तीच काय आहे? सगळीकडे परमात्म्याला पाहणं. जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, जेथे देखे तेथे तुझीच पाऊले. काय नाही, दुसरं कोणी नाही. विश्व हे संचले विठ्ठले गा, तुकोबारायांनी सांगितलंय. सगळीकडे तुला पाहणं हेच तर आम्ही जाणून घेतलंय ना, आणि त्यामुळेच आमचं भजन चांगलं. किंवा थोडंसं उलटं म्हणा, तुकोबाराय म्हणतात सगळीकडे भगवंत आहे हे जाणल्यानंतरच आपलं भजन चांगलं. दोन्ही अर्थानं घ्या, दोन्ही अर्थानं घ्या. तुकोबारायांचं चरित्र सांगतो आणि मी थांबणार आहे. तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये अशी एक कथा आहे. ज्यावेळेला तुकाराम महाराज भजन करत 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 म्हणून निघाले, अर्ध आयुष्य संपलं, वैराग्य निर्माण झालं, परमार्थाला लागले, रामकृष्ण हरीचा अखंड जप करायला लागले. सावकारकी तुकोबारायांचे निघून गेले, सगळीकडे जाऊन रामकृष्ण हरीचा जप करायचे. असा सगळा प्रकार जेव्हा सुरू झाला, एकदा तुकाराम महाराज रस्त्यानं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणत निघाले. त्यांना रस्त्यानं जात असताना त्या गावातल्या एका बागायतदार शेतकऱ्यानं तुकाराम महाराजांना पाहिलं. समोर आला आणि तुकोबारायांना विचारलं, कुठं निघालात तुकशेठ, कुठं निघालात? तुकाराम महाराजांनी सांगितलं, कुठं निघालात काय? रामकृष्ण हरी भजन करत चाललो आहे. जिकडं कुठं जायचं, आपल्याला दुसरं काहीच नाही. आणिक नेणे कामधंदा नित्य ध्यातसे गोविंदा, आम्हाला दुसरं काहीच नाही. कुठंही गेलो तरी रामकृष्ण हरीच करायचं आहे. कुठं तरी जाईन, निवांत जागा बघेन, त्या ठिकाणी बसन आणि रामकृष्ण हरी करीन. असं म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं, आता कुठंही जाऊन तुम्ही रामकृष्ण हरीच करणार की नाही? म्हटलं हो. मग कुठंही जाऊन जर रामकृष्ण हरी करणार असाल तर माझं तुमच्याकडे एक काम आहे. शेतकऱ्याने सांगितलं माझं काम आहे. तुकोबाराय म्हटले काय काम आहे? त्यानं सांगितलं इकडं तिकडं कुठंतरी बसून रामकृष्ण हरी करायचं आहे ना, त्यापेक्षा एक तुम्ही काम करा. काय करा? माझ्या शेतात बसून रामकृष्ण हरी केलं तर काय बिघडेल? म्हटलं काहीच नाही. तुकोबाराय म्हटले चालेल, पण काय कारण काय? शेतकऱ्याने सांगितलं काहीच नाही, कारण एवढंच आहे, माझ्या शेतामध्ये यावर्षी पीक चांगलं आलंय, पीक चांगलं आलंय, पण दुर्दैवानं ज्याला राखण ठेवलं होतं की नाही, मी शेताची राखण करण्याकरता ज्याला ठेवलं होतं ना, त्याला पैसे दिले होते अगोदरच, पण अगोदर पैसे घेऊन तो पळून गेला. हे तेव्हापासून चालत आलंय. म्हणजे आत्ताच आहे असं काही नाही पैसे घेऊन जायचं, हे तेव्हापासूनच आलंय. पैसे द्यायचं आणि बिगारी येतच नाही. मग मग तेव्हापासूनच तुकोबारायांनी सांगितलं, तो गेलाय, तो अजून आलाच नाही. मग तुम्हीच बसा, तुम्ही बसा, मी तुमची बसण्याची व्यवस्था करून देतो. दिवसभर शेताची राखण करा, संध्याकाळची वेळ झाली की मग तुम्ही पाहिजे तर निघून जा. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला काहीसं धान्य पण देईल, म्हणजे तुमचं भजन पण होईल आणि तुमची थोडीशी भोजनाची व्यवस्था पण करून देतो. काही हरकत? तुकोबाराय म्हटलं काहीच हरकत नाही. शेतकऱ्याने सांगितलं काहीच करायचे नाही, फक्त बसायचं, तुमचं तुम्ही भजन करायचं. फक्त भजन करत असताना ऐका, भजन करत असताना पक्षी येतील आणि दाणे खातील, तुम्ही फक्त लक्ष ठेवा.
तुकोबाराय म्हटलं ठीक आहे, मी लक्ष ठेवतो. तुकाराम महाराजांना त्यानं शेताच्या मध्यवर्ती स्थानी अगदी मधोमध त्यानं बसण्याची व्यवस्था करून दिली. तुकाराम महाराज त्या जागेवर बसले. आपलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुकोबारायांनी सुरू केलं. काही वेळ झाल्यानंतर तुकाराम महाराजांना रामकृष्ण हरीची समाधी लागली. नंतर तुकाराम महाराजांना काही माहितीच नाही कोण आलं कोण गेलं. आणि तुकाराम महाराजांच्या त्या रामकृष्ण हरीच्या समाधीनं अनेक पक्षी त्या शेतात आले आणि तिथले ते दाणे टिपून खायला लागले. आता तो थोडासा आवाज झालेला तुकोबारायांनी ऐकला. तसे तुकाराम महाराजांचे डोळे उघडले. उघडल्यानंतर तुकोबारायांनी पाहिले तर बरेच पक्षी शेतात आलेत आणि दाणे टिपून खात आहेत. आता दाणे खाताना त्या पक्ष्यांना तुकोबारायांनी पाहिलं आणि तुकाराम महाराजांना असा आनंद झाला. तुकाराम महाराज इतकी नाही ते, तुकाराम महाराजांना मोठा आनंद झाला. का? आपलं भजन कोणाच्या तरी भोजनाचं कारण होतंय, याच्यापेक्षा काय आनंद मानायचं म्हटले. हा, तुकाराम महाराजांनी आनंदच केला अगदी. आता तुकाराम महाराजांनी ते धान्य टिपताना पक्ष्यांना बघितलं, आनंद झाला. तुकाराम महाराज उभे राहिले. कशाला? हे किती पक्षी आहेत बघू की नाही, म्हणजे बाबा समोरच आहेत का अख्ख्या शेतात आहेत, म्हणून तुकाराम महाराज उठून उभे राहिले आणि ते पक्षी किती आहेत हे पाहावं म्हणून थोडं जरा चारी बाजूला नजर घालण्याकरता असे फिरले. फिरल्याबरोबर तुकाराम महाराजांच्या शरीराची हालचाल झाली आणि शरीराची ती हालचाल पाहून ते आलेले पक्षी सगळे उडून गेले, घाबरले, उडून गेले. ते पक्षी उडून गेल्यानंतर तुकाराम महाराजांना आत्ता दुःख झालं. इथून माझी सुरुवात आहे. आता तुकाराम महाराजांना दुःख झालं. का दुःख झालं? तुकाराम महाराज मनोमन विचार करतात, ज्या अर्थी मला पाहून हे पक्षी उडून गेले त्या अर्थी पक्ष्यांना माझी भीती वाटली. म्हटले पक्ष्यांना माझी भीती वाटली. आणि ज्या अर्थी पक्ष्यांना माझं भय वाटतंय, पक्ष्यांना माझी भीती वाटते, त्या अर्थी मी आणि पक्षी अजूनही वेगळे वेगळे आहोत. अजूनही वेगळे आहोत म्हणजे अजूनही त्यांच्यात आणि माझ्यात काय आहे? भेद आहे. अजूनही पक्ष्यांमध्ये आणि माझ्यामध्ये भेद आहे. आणि ज्या अर्थी पक्ष्यांना माझी भीती वाटते, पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे, ज्या अर्थी पक्ष्यांना माझी भीती वाटते त्या अर्थी माझं भजन चांगलं झालेलं नाही. ऐका तुम्ही, ज्या अर्थी पक्ष्यांना माझी भीती वाटते त्या अर्थी माझं भजन चांगलं झालेलं नाही. तुकोबाराय विचार करतात, माझ्या भजनामुळे कुणीतरी मला घाबरत नाही, मग माझं भजन चांगलं झालं नाही. ही तुकोबारांची वृत्ती. आणि भजनात मी बसल्यावर समोर कोण बसेल का, ही आपली वृत्ती. बरेच मी उभा राहिल्यावर कोण राहील का समोर उभा, म्हणजे आम्हाला घाबरतात, या आम्हाला गौरव वाटतं मोठं. तुकाराम महाराजांना ते नवलाचं वाटलं. तुकाराम महाराजांना चिंता वाटली. परत तुकाराम महाराज बसले. रामकृष्ण हरीचं भजन तुकाराम महाराजांनी सुरू केलं. पुन्हा तुकोबारायांना समाधी लागली. परत काही पक्षी येऊन दाणे टिपायला लागले. परत तुकाराम महाराजांना आवाज आला. परत तुकाराम महाराजांनी पाहण्याकरता उठलं. याही वेळेला पक्षी उडून गेले. याही वेळेला तुकाराम महाराजांना असं वाटलं, नाही नाही आपलं भजन चांगलं झालं नाही. परत तुकाराम महाराज रामकृष्ण हरीला बसले. असं करता करता बऱ्याचशा वेळा झाल्या आणि सरतेशेवटी एक वेळ अशी आली की ज्या वेळेला तुकाराम महाराजांचं भजन संपलं, भजन सुरू असताना समाधी लागली. समाधी अवस्थेमध्ये पक्षी आले, दाणे टिपायला लागले. तुकाराम महाराजांची समाधी परत व्युत्थान दशेत आली आणि आत्ता तुकाराम महाराज ते पक्षी किती आहेत पाहण्याकरता उठून उभे राहतात. पण या वेळेला मात्र एकही पक्षी उडून गेलेला नाही. यावरती एकही पक्षी उडून गेला नाही. ज्या वेळेला तुकाराम महाराज हे पाहतात की मी रामकृष्ण हरी भजन करत असताना मी उठून उभा राहिलोय, माझ्या शरीराची हालचाल झाली आहे, पण माझ्या शरीराची हालचाल होऊ नये, ज्या अर्थी एकही पक्षी उडून गेला नाही त्या अर्थी आपलं भजन चांगलं झालंय. म्हटलं त्या अर्थी आपलं भजन चांगलं झालंय. ज्या अर्थी एकही पक्षी उडून गेला नाही त्या अर्थी आपलं भजन चांगलं झालंय. संतोष दादा, ज्या अर्थी 11च्या पुढे गेल्यानंतरही एकही पक्षी उडून गेला नाही त्या अर्थी आपलं भजन चांगलं झालंय. हां, चांगलं झालंय. आता हे लावून घ्या तुम्ही. त्या आपलं भजन चांगलं झालेलं आहे. तुकोबा विचार करतात, एकही पक्षी उडून गेला नाही ना, मग आपलं भजन चांगलं झालेलं आहे. आणि मग तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाची वृत्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अवघी भूते साम्ये आली, अवघी भूते साम्ये आली, अवघे साम्ये आले, अवघे भूते साम्ये आले. देखली म्या कई होती, देखली म्या कई होती, विश्वास तो मग खरा, विश्वास तो मग खरा, विश्वास
अवघी भूते साम्य आली देखील म्या कै होती विश्वास तो मग खरा पांडुरंग कृपेचा. आत्ता पांडुरंगाची कृपा माझ्यावर झाली. कधी? जेव्हा सगळी भूते साम्य आली, म्हणजे आमच्यामधला भेद संपला आणि आमच्याकडं अभेद आला. म्हणजे आमची अभेदाची स्थिती अगोदरपासून आहे आणि आमची ती अभेदाची स्थिती आम्ही अनुभवलेली असल्यामुळे आम्हाला तुम्हाला हे सांगण्याचा अधिकार आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, अमंगळ विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. टाळी वाजवा, बोला विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. विठोबा रखुमारी रखुमाये. टाळी वाजवा, बोला विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाये. जय 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 विठोबा रखुमाये. जय 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 विठोबा रखुमाये. रखुमाये विठोबा. जय विठोबा रखुमाये. जय 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 विठोबा रखुमाये. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, अमंगळ. आता वेगळं काय इंग्लिशमध्ये बोलायचं? आधी बोलून झालं ना, त्यासाठीच मी आधी घेतलं होतं ते. ओके, एवढं इंग्लिश बोलणं परवडत नाही ना, म्हणजे वेळेच्या मापात बसत नाही असं म्हणायचं होतं. तुम्ही असं फार लांब जाऊ नका. मला त्याहीपेक्षा थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणून मी 5 मिनटं घेणार आहे. अभंगाचा अर्थ मी संपवतो. पहिला चरण आपण ध्यानात घेतला आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, अमंगळ, हे पहिलं कर्तव्य. आणि आणखी एक कर्तव्य तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. या चरणाचा विचार मी पुढच्या वर्षी करीन, फक्त मला आठवण करून द्या. नाही म्हणजे तुम्ही बोलवाच असा आग्रह नाही, उगाच तुम्ही म्हणाल. परंतु इकडं कुठं आलोच तर मला आठवण करून द्या की पहिल्या चरणाचा अर्थ आमच्या चांगला ध्यानात राहिला आहे. आता तुम्ही तिसऱ्या चरणाचा सांगा, असं तुम्ही मला आठवण करून द्या. मग आपण करू त्याचं चिंतन कधीतरी. पण तिसऱ्या चरणात तुकाराम महाराजांनी आणखी एक धर्म आपल्याला सांगितला आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि हे कुणाला सांगितलं आहे? ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. हित करा म्हणजे काय? करा, सत्य करा. आता हित सत्य करा म्हणजे काय? इथं हित हा जो शब्द आहे तो परमात्म्याच्या नामचिंतनाला अनुसरून आहे आणि सत्य हा शब्द परमात्म्याला अनुसरून आहे. सत्य कोण आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. जे सत्य आहे की नाही त्यालाच तुम्ही हित म्हणून आपल्या जीवनामध्ये घ्या. हा वैष्णवांचा धर्म सांगितला. आणि तुमच्या अंतःकरणामध्ये जर भेद राहिलाच आणि तुमच्या अंतःकरणात द्वेष राहिलाच, तुमच्या अंतःकरणात मत्सर राहिलाच,
तर त्याचा परिणाम काय होतो हे आपल्याला कळावं म्हणून तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला आहे. तुकोबाराय म्हटले, तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. काय अर्थ आहे? दृष्टांताचा अर्थ सरळ आहे. जर तुमच्या अंतःकरणात द्वेष मत्सर भेद राहिला तर त्याचा परिणाम तुमच्यावर झालेला दिसणार नाही, पण त्याचा परिणाम तुम्ही ज्याचे भक्त आहात की नाही त्याच्यावर मात्र नक्की झालेला दिसेल. म्हणजे काय? मी थोडं स्पष्ट करतो आणि मी थांबतो. कसं आहे या जगामध्ये जी काही सृष्टी आपल्याला दिसते ती कोणी निर्माण केली आहे? भगवंतानं. आपण जे सगळे निर्माण झालो तो कोणापासून? भगवंतापासून. आपण म्हणतो की नाही आपण सगळी कोणाची लेकरं आहोत? देवाचीच लेकरं आहोत. मग आपण प्रत्येकजण जर देवाचेच लेकरू आहोत, आपण प्रत्येकजण जर देवाचाच अंश आहोत, म्हणजे मी काय? तो देवच आहे. समोर बसलेल्या श्रोत्यात काय? तो देवच आहे. गाणाऱ्या टाळकऱ्यात देवच आहे. बाहेर बसलेल्यात देवच आहे. मग प्रत्येक जणामध्ये जर देवाचाच अंश आहे, प्रत्येक जणात जर देवाचाच अंश आहे, तर भगवंताला आपण त्याचे अंश आहोत म्हणून अत्यंत प्रिय आहोत. त्याचे अंश आहोत ना आपण. मग भगवंताला आपण अत्यंत प्रिय आहोत. त्याला जेवढा मी प्रिय आहे तेवढाच त्याला तुम्ही पण प्रिय आहात, तेवढाच ही मंडळी पण प्रिय आहेत. त्याला प्रत्येक मनुष्य जो त्याचा अंश आहे तो त्याला तेवढाच प्रिय आहे. मग जर त्याला प्रत्येकजण तेवढाच प्रिय आहे, मग आपण एखाद्याचा केलेला द्वेष मग त्याला तो पसंत पडेल का? मला सांगा, त्याला तो पसंत पडेल का? नाही. मी जर समोरच्याचा द्वेष केला तर काय झालं? परमात्म्याच्या एका अंशाचा मी द्वेष केला असं होईल. परमात्म्याच्या एका अंशाचा मी मत्सर केला असं होईल. परमात्म्याच्या एका अंशात मी भेद बघितलं असं होईल. आणि तुमच्या माझ्यात केलेला भेद द्वेष मत्सर या सगळ्याचं दुःख आपल्याला जरी झालं नाही तरी ते परमात्म्याला होईल. कोणाला दुःख होणार आहे? परमात्म्याला. कसं? मग तुकोबाराय म्हटले, एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. अवयव सगळे एकाच देहाचे आहेत. देहाचे एकच अवयव देहाचेच आहेत. परंतु मला सांगा, जर हाताला लागलं तर दुःख हाताला होतं की जीवाला होतं? जीवाला होतं. डाव्या हाताला लागलं तर दुःख कुणाला आहे? अंतःकरणाला, म्हणजे जीवालाच आहे. उजव्या हाताला लागलं तर दुःख कुणाला आहे? जीवालाच आहे. पायाला लागलं तर दुःख कुणाला आहे? जीवालाच आहे. पाठीला लागलं तर दुःख कुणाला आहे? जीवालाच आहे. ज्याप्रमाणे देहाच्या कोणत्याही अवयवाला झालेलं दुःख हे त्या अवयवाला न होता अंतःकरणाला म्हणजे जीवालाच होत असतं, त्याप्रमाणे या जगातल्या कोणत्याही जीवाचा केलेला द्वेष मत्सर अथवा भेद याचं दुःख आपल्याला जरी नाही झालं तरी ते भगवंताला होणार आहे. म्हणून या तिन्ही गोष्टी सोडून द्यायच्या. ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. 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 टाळी वाजवा, टाळी बोला. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. मुक्ताबाई, येसुबाई, जनाबाई, मीराबाई, सावतोबा, गोरोबा, चोखोबा. मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई, सावतोबा, विठोबा, गोरोबा. मुक्ताबाई, जनाबाई, सखुबाई, मीराबाई, सावतोबा, गोरोबा, चोखोबा. 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 सावतोबा,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ऐकाचे तुम्ही भक्त भागवत कराल तेही तर सत्य करा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित सर्व ग्रामस्थ वडघर आपणा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून सहकार्यातून आपल्या ह्या गावामध्ये चालत असलेला एक मोठ्या परंपरेला प्राप्त झालेला अखंड हरिनाम सप्ताह आपण मोठ्या आनंदानं मोठ्या हर्षोल्लासानं या ठिकाणी संपन्न करत आहोत की ज्या सप्ताहाचं यंदाचं हे 98वं वर्ष आहे. एक अत्यंत मोठ्या परंपरेकडे आपली वाटचाल सुरू आहे. जे जुने सप्ते म्हणून गणले जात आहेत की नाही त्या सगळ्या जुन्या सप्त्यांमध्ये वडघरच्या सप्त्याचा क्रमांक आहे. त्यामुळे 98व्या वर्षातला आपण उत्सव सगळे करत आहोत. एक मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्याहीपेक्षा मोठी पर्वणी तुम्हाला 2 वर्षानंतर अनुभवता येणार आहे. आपण शतक महोत्सव संपन्न करणार आहोत. शतक महोत्सव आपल्या सप्ताहाचं एक फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि अगदीच मला तुम्हा सगळ्यांच्या उत्साहाकडं पाहिल्यानंतर मी संध्याकाळचा हरिपाठसुद्धा संतोषदादांनी मला मोबाईलवर दाखवला. काय ते तुम्ही रंगता सगळे हरिपाठामध्ये. म्हणजे मला तर आता खरंच असं वाटलं की ह्या ज्या माता भगिनी आता या गजरावर नाचण्याकरता उभ्या राहिल्या ना म्हणजे मला मनोमन असं वाटलं की हरिपाठ नाचण्याकरता पुरेसा पडत नाही. म्हणजे हौस अजून पण शिल्लकच आहे. देवाच्या भजनात नाचण्याची आणि असावी ना नाचण्याचीच हौस करायची असेल तर ती हरिपाठात करायची. हळदीत काय करायची ती तिथलं असलं काय ते मग दुसऱ्या दिवशी पश्चात्ताप होतो. ते जाऊ द्या. उपक्रम उपसंहार सुरुवातीला जे सांगितलं तेच शेवटी की नाही म्हणून इथं नाचावं. भरपूर काय आनंद घेतात सगळे आणि घ्यावा. हाच आनंद घ्यावा. मला तर पूर्ण खात्री आहे 7 दिवसामध्ये मिळणारा हा आनंद तुम्हाला वर्षभर ऊर्जा देणारा ठरतो. वर्षभर. म्हणून मोठ्या आनंदानं करावं. आणि मी आपल्याला विनंती करीन सगळीच जी काही संयोजक मंडळी आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं नक्की करणार आहात. पण संतोषदादा मला असं वाटतं की तुम्ही शतक महोत्सवाची सुरुवात या वर्षाच्या काल्यापासून करायला हवी. या वर्षाच्या काल्यापासून 100ची लगेच करा ना. काय आपल्याला अवघड आहे. आत्ताच्या वेळात तर काहीच अवघड नाही. फक्त माझा एक अनुभव सांगतो म्हणजे तुम्हाला कदाचित त्याचं सहकार्य प्राप्त होईल. तो अनुभव तुम्हाला वापरता येईल. मी मुलुंडमध्ये एक उत्सव होतो आमचा म्हणण्यापेक्षा उत्सव त्या सोसायटीचा असतो त्या पोरांचा असतो तरुण मंडळीचा असतो. पण ते आपलं मार्गदर्शन विचारतात. ते प्रत्येक वेळेला विचारतात. मी जवळजवळ 6-7 वर्ष झाली तिथं कीर्तनं करतो. मागचा वर्ष त्यांचा 75वं वर्ष त्यांनी साजरा केलं मागचा वर्ष. आणि त्याच्या 2 वर्ष अगोदर म्हणजे 73व्या वर्षी त्यांनी मला सांगितलं होतं महाराज आम्हाला 75वं वर्ष मोठं करायचं आहे. पण 75वं वर्ष मोठं करावं एवढं आर्थिक बळ आमच्याकडं नाही आहे. आम्ही सगळी पोरं आहोत काम करणारी आहोत. रोज संध्याकाळी सकाळी सप्ताह जरी असला तरी दिवसभर कामावर जातो आणि संध्याकाळी सप्त्याला येतो म्हटले. म्हणजे ते एवढे त्यांच्या जबाबदारीशी एकनिष्ठ आहेत की ना ते काल्याचं कीर्तन पण रात्री 8 ते 10 असतं तिथं. म्हणजे त्या दिवसाचा खाडा होऊ नये म्हणून ते काल्याचं कीर्तन पण रात्री 8 ते 10 करतात. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी ठरलेलं आहे. मी 7 वर्ष केली तिथं. मग त्यांनी सांगितलं की आम्हाला काही सहकार्य मिळेल का. मी म्हटलं काहीच आवश्यकता नाही सहकार्याची तुमचं तुम्ही करू शकता. मग त्यांना मी कीर्तनात असं सांगितलं की तुम्ही एक काम करा तुमच्याकडे अजून 2 वर्ष आहेत. किती हे मी त्यांना सांगितलेलं. हां तुमच्याकडे अजून 2 वर्ष आहेत. मी म्हटलं 2 वर्षात एवढी मोठी सोसायटी आहे तुम्ही एवढी जणं पोरं आहात की नाही. जवळजवळ ते 30-35 लोक तर टाळकरी म्हणूनच उभे राहतात आणि बाकी विना टाळकरी पण सप्त्याला सहकार्य म्हणून भरपूर लोक तिथं असतात. भरपूर लोक. त्यांना मी म्हटलं तुम्ही एक काम करा उद्यापासून सप्ताह संपला की आत्तापासून तुम्ही एक गल्ला मांडा. गल्ला मी त्याचं गणित सांगणार आहे. गल्ला मांडा आणि फक्त काहीच करायचं नाही. 2 वर्षापर्यंत गल्ल्यात रोज 10 रुपये टाकायचे. किती फक्त 10. किती रुपये टाकायचे हे मी त्यांना सांगितलं. हां रोज फक्त 10 रुपये टाकायचे. रोज 10 रुपये टाकले तर वर्षभराचे किती होतील 3650 रुपये. तुम्ही राऊंड फिगर 3500 धरा. 3500 म्हणजे 2 वर्षाचे किती झाले 7000 झाले एका व्यक्तीचे विनासायास.
काहीच नाही, फक्त 10 रुपये टाकले. 10 रुपये काय, 10 रुपयाला वडापाव पण मिळत नाही आता, नाही मिळत. आपल्या पोरांना पण खायला 100ची नोट द्यावी लागते. 10 रुपये काय अवघड आहेत. आणि त्यांनी ते तसं केलं. मी त्यांना म्हटलं तुम्ही फक्त 100 गल्ले तयार करा, एका गल्ल्याचे 7,000 तुमच्याकडे जमा होतील. या 100 गल्ल्यांचे 2 वर्षानंतर किती असतील? 7 लाख असतील. पाहिजे तेवढा मोठा सप्ताह करा म्हटलं, पाहिजे तेवढा मोठा करा. आणि त्यांनी ते करून दाखवलं. नाही त्यांच्याकडे 100 नाही गोळा झाले, 65च गल्ले गोळा झाले. पण त्या 65 गल्ल्यांचे पण सुमारे 5.5 लाखाच्या घरात त्यांच्याकडे देणगी गोळा झाली. आणि इतरांनी सहकार्य करून त्यांच्याकडे जवळजवळ 5-5.5 लाख रुपये आले. म्हणजे 11 लाख निधी त्यांच्याकडे गोळा झाला. आणि 75वा वर्ष त्यांनी एवढा मोठा केला, तुम्हाला मी सांगतो त्यांनी केला. बस फार मोठा, मस्त छान छान वक्ते बोलवून फार आनंद त्यांनी जल्लोषात साजरा केला. मग मला म्हणायचं आहे, एका सोसायटीतली माणसं जर हे करू शकतात तर वडघर याच्यापेक्षा कैक पटीनं जास्त करू शकतं, याची मला पूर्ण खात्री आहे. आणि आपण ते कराल, आपण ते कराल. आणि हे मी एवढ्याकरता विश्वासानं म्हणतो कारण या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त सहभागात तरुणांचा आहे. आणि जिथं तरुण आहे ना, तो कार्यक्रम ऐश्वर्यातच आहे. तरुण आहे म्हटल्यानंतर ऐश्वर्यातच आहे. तरुणांचे पण मी फार आभार व्यक्त करतो. माझं एक नेहमीचं वाक्य आहे तेजस महाराज, मला जेवढा धोतरवाला माणूस महत्त्वाचा आहे ना सप्त्यात, तेवढी जीन्स पॅन्ट पण महत्त्वाची आहे, नक्कीच महत्त्वाची आहे. आपण हरिपाठ करू, कीर्तन करू, प्रवचन करू, पारायण करू, काकडा करू, पण जेवण वाढायचे असल्यावर मग आम्हाला जीन्स पॅन्टवाली पोरं पाहिजेत. पत्रिका वाटायच्या, मग तीच पोरं पाहिजेत. कोणाला सोडायला जायचं, अय बाबा याला सोडायला जा बरं, जरा सोडून ये, मग आम्हाला तीच पोरं पाहिजेत. म्हणजे जीन्स पॅन्ट पण तेवढीच महत्त्वाची आहे, महत्त्वाची आहे. फक्त अपेक्षा एवढीच आहे की या वर्षीची जीन्स पॅन्ट पुढच्या वर्षीचा धोतर झाला की अतिशय उत्तम, लय भारी काम होऊन जाईल ते. म्हणून ती सगळी तरुण पोरं महत्त्वाची आहेत. सगळ्या तरुण वर्गाचे आभार व्यक्त करतो. या तरुण वर्गाला ज्या ज्येष्ठांनी मार्गदर्शन केलं आहे आणि हा सप्ताह 98पर्यंत आणला आहे, त्या सगळ्या ज्येष्ठांच्या चरणीसुद्धा नतमस्तक होतो. सगळ्या आमच्या या माता भगिनी आहेत, हा सगळा वारकरी वर्ग आहे, या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. इथपर्यंतचा योग ज्यांच्यामुळे येतो ते आमचे संतोषदादा पाटील, दरवर्षीचा योग येतो त्यामुळे त्यांची आभार व्यक्त करतो. अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आमचे सुनील महाराज असतील, दहीभाते महाराज असतील, हरिभक्तीपरायण आमचे तेजस महाराज आहेत, की ज्यांची आमची जवळजवळ परमार्थाची वाटचाल एकत्र सुरू झालेली आहे. म्हणजे आमची एकत्र सुरू झाली आहे आणि सुरू झालेली तुम्ही सगळ्यांनी एकत्र बघितलेली आहे. कारण ही सगळीच मंडळी मला लहानपणापासून पाहिलेली आहेत. आमचे प्रेमनाथ बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी हार्मोनियमची साथ केली. मला ते तुम्ही हार्मोनियमवर बसल्यानंतर कळलं की सफेद 3च्या ऐवजी तुम्ही सफेद 4 का सांगितलं. ते जाऊ द्या, या उपाधी माझी गुप्त. ते म्हणजे ते आपल्याला जरा सोपं पडेल की नाही सफेद 4, पण आनंद झाला. या बदलामुळे आनंद झाला. तुम्ही सगळ्या श्रोत्यांनी हे कीर्तन शांततेनं श्रवण केलं, तुमचे आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत आलेली सगळी जी आगासनकर मंडळी आहेत, आमचे सदानंद बुवा आमच्यासोबत आलेले आहेत, आमचे महेंद्र भाऊ आमच्यासोबत आहेत, विशाल भाऊ सोबत आलेले आहेत, माझे बाबा माझ्यासोबत आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे प्रमोद भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, हरिभक्तीपरायण आमचे राम काका या ठिकाणी उपस्थित आहेत, निनाद भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रतीक महाराज आमरे या ठिकाणी उपस्थित आहेत. अन्य करून जी सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी आहेत, तुम्हा सगळ्यांचे आभार. तुमचेच आहेत असं नाही, बाहेर पण एक वर्ग बसला आहे ना, अत्यंत शांततेनं. तुम्ही मंदिरात आहात म्हणून तुम्ही बाहेर गेला नाहीत, यात काहीच नवल नाही. ते बाहेर असून बाहेर गेले नाहीत, ह्यात नवल आहे. ह्यात नवल आहे. म्हणून त्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. तुमच्या चेहऱ्यावरचं आत्ताचं जे स्मित हास्य आहे ना, जी प्रसन्नता, ती अशीच कायम टिकून राहू अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.